हम्म. आता कोण कोण आहे? अदिती, निताली, राणी, मी, वैष्णवी. ठीक आहे. काजल आणि अजून कोण कोण होतं काल? ठीक आहे, पायल, त्रिभुवन. हा, त्याचा 6-7च मेंबर आता. बरं, आता ना आपले आजचे टॉपिक आहे. आजचे टॉपिक आपले बॉक्स प्लॉट, व्हॉल्यूम प्लॉट, स्ट्रिप प्लॉट. ठीक आहे. आणि स्वॉर्म प्लॉट पण बघू आपण. हीट मॅप पण दाखवून देतो. पॅलेट टाईप्स सांगतो मी तुम्हाला काय. क्लस्टर मॅप, पॅलेट. ठीक आहे. आता हे 3-4 टाईप्स बघूया आपण. ठीक. 3 किंवा 4 हे प्लॉट्स आहे ना, ते बघू आणि ते काय मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तसं. आता काय, आणि मी जे सांगतोय ते प्लॉट, कालचं टॉपिक किती पर्सेंट समजलं तुम्हाला? राणी, राणी जाधव, किती समजलं कालचं? बरं, वैष्णवी तू उत्तर दे. तर फक्त प्लॉट मध्ये थोडीशी प्रॉब्लेम, बाकी समजले सगळे. पेअर प्लॉट. पेअर प्लॉटमध्ये काय अडचण होते नेमके, म्हणजे कुठं समजलं नाही मला पार्ट, असं सांग. ग्राफ नाही समजत जे तुम्ही काल दाखवले होते ते थोडस. त्यांचं यूज केस काय ते समजलं नाही का नेमके? का बरं बनले तसे ते, हो. कसं इंटरप्रेट करायचं ते लक्षात नाही. बरं, ठीक आहे, सर. काजल, काजल येतोय का आवाज? तर राहू दे पण. अदिती, तू लेट, आय थिंक काल 12:15-12:30च्या आसपास लेक्चर जॉईन केलं होतं माझ्या मते. बरोबर ना? लेट तर लेक्चर जॉईन केलं होतं. तर चल, वैष्णवी तुला ना मी पेअर प्लॉटचा ना थोडे शेवटचे मिनिट राहिले, एक 10-15 मिनिटं तेव्हा सांगतो. ठीक आहे. मला आठवण दिसेल फक्त एक. आता आजचे टॉपिक स्टार्ट करू आपण. बार प्लॉट. सॉरी, हां, बार नाही, सॉरी, आपण बार प्लॉट घेतला होता. हां, बरोबर, बार प्लॉट, काउंट प्लॉट झाला होता. आता बॉक्स प्लॉट बघायचा ना आपल्याला. तर मी तुम्हाला बॉक्स प्लॉटचा ना एक दाखवतो तुम्हाला मी. त्याचं आउटपुट कसं दिसतं दाखवतो. ठीक आहे. मी आधीच कोड करून ठेवले, फक्त तुम्हाला आउटपुट दाखवतो, नंतर परत दाखवतो का त्याला कसं इंटरप्रेट करायचं, कसं कोड लिहायचं. आता हे रन केलं ना, दिसतंय का? आता हे शेप कसा आहे बघा, बॉक्स सारखा आहे का नाही? बरोबर आहे. हे बॉक्स आहे. आणि मला सांगा, एक्स ॲक्सिसला काय आहे आपलं? एक्स ॲक्सिसला काय गेले आपण हे? आणि वाय ॲक्सिसला काय गेले? मार्क्स. हां, आणि एक्स ॲक्सिसला क्लासेस गेले, बरोबर. म्हणजे काय, कशा वर्सेस कसला ग्राफ आहे सांगा बरं. मार्क्स वर्सेस क्लास. मार्क्स वर्सेस क्लास, बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं कन्व्हेन्शन कसं राहतं, वाय वर्सेस एक्स. याचा अर्थ काय, वाय डिपेंड्स ऑन एक्स. ठीक आहे, असं राहतं त्याचं म्हणजे मोस्टली. आणि तुम्ही बघितलं ना, बॉक्स दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. हे बॉक्स आहे, हे बघा, हे पूर्णच पूर्ण एक बॉक्स आहे, मध्ये एक आडवी लाईन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही अशी परत इथं आडवी पट्टी बघा, ही आणि व्हर्टिकल लाईन आहे. ठीक. एवढं लक्षात द्या. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टुडंट मार्क्स बाय क्लास. आता नेमके बॉक्स काय आहे ते दाखवतो तुम्हाला. ठीक. नेमकी काय आहे बॉक्स प्लॉटचे यूज काय आहे नेमकी?
बॉक्स प्लॉट टर्मिनॉलॉजी, ठीक आहे. इथं जर इमेजेसमध्ये बघितलं ना तुम्ही आता हम्म, आता बघ ही इमेज आहे, ठीक आहे. आता हा आपला बॉक्स आहे बरोबर ना, असाच आपल्याकडे असाच बॉक्स आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं तर इथं एक बघा, हा जो बॉक्स आहे बॉक्स, ठीक आहे, ह्या बॉक्सला त्यांनी काय नाव दिले, वाचा बरं. निताली सांग बरं काय. अरे उत्तर द्या तुम्ही ना, समजेल तुम्हाला ते. तुम्ही जेव्हा बोलशाल ना तेव्हा समजेल तुम्हाला काही गोष्ट. निताली सांग बरं. बरं वैष्णवी तू सांग. निताली मॅडम तर बोलू शकत नाही वाटतं सध्या. इंटरक्वांटाईल रेंज. बरोबर, इंटर क्वार्टाईल रेंज. त्याच्यानंतर हा बॉक्स आहे नाही का, की बॉक्स किती पार्टमध्ये सांग बरं, डिवाइड आहे हा बॉक्स. बॉक्सचे किती पार्ट आहे, हा दोन. बॉक्स म्हणतो. दोन आहे बरोबर. आणि ह्या व्हर्टिकल लाईन दिसत आहे बरोबर. आता ही जी बॉक्समधील लाईन आहे डिवाइड करणारी, तिला काय नाव दिलं यांनी, ते काय काय दाखवतं, मीडियन. मीडियन दाखवतं. आणि जे हे व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईन बरं का, याला इथं नाव नाही देईल बघ, पण इथं एक इमेज दिसते बघ इथं, याला यांनी काय नाव दिलं या लाईनला, काय आहे? ही लाईन आहे बघ, याला काय म्हणतात, विस्कर. काय म्हणतात, विस्कर. हां, यांचं मिनिंग पण सांगा मी तुम्हाला. फक्त आता तुम्ही नाव लक्षात ठेवा पहिले, ठीक आहे. काय आहे? हे बघा, या व्हर्टिकल लाईन्स यांना काय म्हणतात, विस्कर म्हणतात, ठीक आहे. ही जी हा बॉक्स आहे, ठीक आहे, या बॉक्समधलं जी मिडल लाईन याला काय म्हणतात, मेडियन म्हणतात. आणि जो हा पूर्णचा पूर्ण बॉक्स आहे तो काय दाखवतो, इंटर क्वार्टाईल रेंज, ठीक आहे. इंटर क्वार्टाईल रेंज, हा बरोबर. आणि जे ह्या विस्करचं जे खालचे बघा लाईन एकदम, हे काय दाखवतं एकदम, हे काय रिप्रेझेंट करतं, मिनिमम व्हॅल्यू. आणि जे वरचे टॉपची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतं, मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि जर तुम्ही एक इथं शब्द पाहिला असेल, याला काय म्हणतात सांगा बरं, हा काय लिहिलं इथं, वाचा बरं. विचारू का मी कोणाला, कोणी बोलत तर नाही. काजल सांग बरं, हा काय शब्द लिहिला इथं आपण. तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे तुम्ही प्रेझेंट नाही आहे का, ॲबसेंटी लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही मला. ठीक आहे, काजल प्रेझेंट नाही म्हणजे वाटतं. गायत्री सांग बरं, हे काय लिहिलं इथं. आवाज येतोय का रे माझा तुम्हाला सगळ्यांना. वैष्णवी. लेक्चर चालू. आउटलाइन. अरे तुम्ही बोलत जा, नेमकी वायफायचा इश्यू चालू आहे, तुम्हाला समजतं का, कधी लेक्चर बंद होईल कधी नेटवर्क जाईल, म्हणून मी तुम्हाला विचारत राहतो मध्ये कधी. आणि जर तुम्ही अजून एक गोष्ट तुम्ही जर आन्सर दिलं, तुम्हाला गोष्टी सांगता येईल नीट. मला काही नाही, मी तुम्हाला खपकन एक्सप्लेन करून देईल, मी एक क्वेश्चन पण नाही विचारणार तुम्हाला, एवढं लक्षात घ्या. पण तुम्ही नंतर म्हणता परत की तुम्हाला लक्षात नाही आलं, ठीक आहे. तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे ते. आत्तापर्यंत हे टॉपिक झाले असते हे सगळे, ठीक आहे. हे काय आउटलायर आहे. आता हे जे टर्म्स दिसतात ना तुम्हाला, ठीक आहे, याच्यामधलं एक मी तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन करतो की आउटलायर का असतं नेमकी, आउटलायर का असतं. आता आउटलायर नाही का, काय आलं,
आउटलायर काय असतं? हे बघा, आउटलायर काय आहे? अन आउटलायर इज अ डेटा पॉइंट that lies an abnormal distance from other values in a random sample from population. म्हणजे काय? अन आउटलायर इज अ डेटा पॉइंट दॅट लाईज अँड ॲबनॉर्मल डिस्टन्स म्हणजे काय? एक थोड्याशा वेगळ्या डिस्टन्सवर, ठीक आहे. ॲबनॉर्मल काय? वेगळ्या डिस्टन्सवर फ्रॉम अदर व्हॅल्यूज, ठीक आहे. ज्या रेग्युलर व्हॅल्यू आहे ना त्यांच्यापासून लांब आहे, ठीक आहे. फ्रॉम पॉप्युलेशन, फ्रॉम इन अ रँडम सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन, ठीक आहे. म्हणजे एक आपल्याकडे जर डेटा सॅम्पल आहे समजा, ठीक आहे. त्या डेटा सॅम्पलमध्ये असं एक व्हॅल्यू असू शकते की तू खूपच वेगळी आहे, ठीक आहे. त्याला काय म्हणते तुम्ही? आउटलायर. आता जर याचं एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला मी ठरवलं समजा, तर आउटलायर काय बघा आता, ठीक आहे. तुम्ही क्लासमध्ये सगळेजण स्टुडंट्स आहे, ठीक आहे. तुम्ही क्लासमध्ये सगळे स्टुडंट आहे. हम्म. तुम्ही काय क्लासमध्ये सगळे स्टुडंट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मार्क किती समजा ॲव्हरेज मार्क आहे काहीतरी 60, 65, ठीक आहे, 70, परत 62, परत 64, ठीक आहे. असेच काही तारे मार्क्स आहे काय रे. असेच सगळे मार्क्स आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं हा डेटा पॉईंटमध्ये आता मला सांगा, कोणते मार्क्स असं तुम्हाला दिसतं का 60च्या बाहेर आणि सॉरी हां 60च्या खाली आणि 70च्या बाहेर अशा एक कोणता मार्क्स दिसतंय का तुम्हाला इथं? नाही. नाही आहे, बरोबर. म्हणजे काय, सगळे जर मी जर ग्राफ काढला तर काय होईल, सगळे पॉईंट कडे होतील, एकाच ठिकाणी येतील, बरोबर. जर पण मी असं एखादा अजून एक मार्क ॲड केला, ठीक आहे, एक 95 वाला केला, ठीक आहे, आणि एक समजा खूप असा केला 20. आता मला सांगा, हे दोन मार्क आहे, हे ह्या मार्कांच्या रेंजपासून जवळ आहे का लांब आहे सांगा बरं मला फक्त. हे 95 आणि 20 ह्या रेग्युलर मार्कांपासून यांचं डिस्टन्स जवळ आहे का लांब आहे सांगा बरं मला. लांब आहे. लांब आहे, बरोबर. म्हणजे हे रेग्युलर डेटाला मॅच करताय का? म्हणजे आपलं जे ऑब्झर्वेशन आहे बघा, त्याच्यातले समजा 98% मार्क आहे 60 to 69च्या दरम्यान लाय करताय, पण हे बाकीचे दोन करता का आपले? नाही. नाही करीत, बरोबर. आणि याचा जर मी ग्राफ काढला, ठीक आहे, याला म्हणतो की काय, मार्क्स ऑफ स्टुडंट्स, ड्रॉ अ प्लॉट टू शो दिस द आउटलायर्स युजिंग पायथन, ठीक. आणि याचा जर ग्राफ काढला मी तर आउटलायर दाखवायचे ना तुम्हाला मला. Give me a Python code and draw a scatter plot. मॅटप्लॉटलिबचा तुम्हाला प्रोग्राम दाखवतो, ठीक आहे. आउटलायर डॉट पाय, आणि जर मी हा कोड रन केला, पायथन काय आउटलायर आता बघा, हे जे सगळे ऑब्झर्वेशन बनलेले आहेत ते कोणत्या रेंजमध्ये बघा, एक 60 to 70च्या रेंजमध्ये बघा, सगळे दिसतंय ना. हे सगळेचे सगळे जे मार्क्स आहे बघा, दिसतंय का? स्टुडंट इंडेक्स नंबर आहे, ठीक आहे, स्टुडंटचा नंबर आहे, रोल नंबर असेल ते जाऊ दे. पण हे मार्क्स बघा, किती ते कितीच्या रेंज दरम्यान आहे, 60 to 70च्या दरम्यान. आणि जो एकच मार्क आहे तो काय आपला बघा बरं, कुठं जायला तो, हा रेड कलरचा डॉट कुठं मॅच होत असेल अप्रॉक्सिमेटली. इथं जर नाही. तुम्हाला 95 बघा दिसला, आणि जो खालचा आहे बघा तो कुठं आहे, डी. 20, बरं. मग मला सांगा, हे ते हे जे दोन डॉट्स आहे ते रेग्युलर पॅटर्न फॉलो करताय का एकदम? नाही.
नाही म्हणजे हे काय आले आउटसाईडला आहे, आणि आउटसाईड म्हणजे बघा एकदम जवळ पण नाही नाही. असं आहे काही 70च्या आसपास आहे, 75च्या आसपास आहे का? नाही. नाही हे काय खूप लांब आहे. आणि जे तुम्ही डेफिनेशन बघितली बघा मागाशी, काय, अन आउटलायर इज अ डेटा पॉइंट दॅट लाईज अन ॲबनॉर्मल डिस्टन्स फ्रॉम अदर व्हॅल्यूज. ठीक आहे, अदर व्हॅल्यूज बरं का, असं काही नाही की एक फिक्स स्पेसिफिक स्टँडर्ड आहे. अदर व्हॅल्यूज म्हणजे काय, ज्या मोस्ट ऑफ द व्हॅल्यू आहे बघा तुमच्या 90% 98% त्या व्हॅल्यूज कोणत्या रेंजमध्ये, 60 to 70 रेंज, 70 मार्क्सच्या रेंजमध्ये. म्हणजे हे दोन व्हॅल्यू आहे, हे काय फक्त, हे खूप लांब आहे. ठीक आहे, जे तुम्ही नॉर्मली बघू राहिले, ठीक आहे, की यांना एवढे मार्क्स आहे, फक्त हे दोघंच काय खूप काय म्हणतात लांब आहे. मग याचं मिनिंग काय करू शकता तुम्ही, की हा जो विद्यार्थी हा काय सांगा बरं, हुशार आहे का, म्हणजे हा काय म्हणता मला, काय म्हणायचं त्यावर मला, याचा परफॉर्मन्स चांगला असेल का वाईट असेल सांगा बरं, खराब असेल सांगा बरं. चांगला असेल. आणि यांचा काय सांगा बरं, ॲव्हरेज आहे का खराब आहे? हे जे मधले यांचा ॲव्हरेज आहे का खराब आहे सांगा बरं. ॲव्हरेज. आणि याचं सांगा बरं कसं आहे, खराब आहे का ॲव्हरेज आहे? ठीक आहे, आउटलायर म्हणजे काय, असा डेटा पॉईंट जे तुमच्या नॉर्मल डेटा, जेवढे नॉर्मल डेटा पॉईंट्स इथे अपेअर होत आहे त्याच्यापेक्षा, त्याच्यापासून खूप लांब आहे बरोबर. तर हा एक लांब आहे, हा एक लांब आहे, यांना काय म्हणतात आउटलायर्स. काय शब्द आहे हे, काय दोन आउटलायर्स आहे. ठीक आहे, आलं का, आउटलायरचा मिनिंग समजला का तुम्हाला? आउटलायर म्हणजे असे डेटा पॉईंट्स ते खूप लांब आहेत. ठीक आहे, याच्यावरून अजून तुम्ही बघा आउटलायरवरून तुम्हाला काय समजू शकतं, की आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतोय नेमका. आता याचं हे जर बघितलं मी, हा एक विद्यार्थी आहे, ठीक आहे, ठीक आहे, हा मला माहीत नाही कोण आहे, ठीक आहे, पण मला माहिती आहे की एक विद्यार्थी आहे की त्याला ना खूपच गरज आहे, काय त्याच्यावर लक्ष द्यायची खूप गरज आहे. आणि हा एक विद्यार्थी काय आहे, याच्यावरून काय मी अंदाज लावू शकतो की एक विद्यार्थी आहे तो खूप स्मार्ट आहे. ठीक आहे, तो खूप हुशार आहे अभ्यासात, त्याला जास्त मार्क पडताय, म्हणजे परफॉर्मन्स आहेत, म्हणजे समजा तो बाकीच्या गोष्टींमध्ये पण चांगला असू शकतो. ठीक आहे, किंवा याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष कुठं द्यावं लागेल, ह्या विद्यार्थ्यावर. ठीक आहे? आणि नॉर्मली कशावर द्यावं लागेल, यांच्यावर. ठीक एक्झॅक्टली माहिती आहे का आपल्याला कोण आहे तो विद्यार्थी? इथं मेन्शन आहे का कोण विद्यार्थी आहे तो? नाही. नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की एक विद्यार्थी आहे. ठीक आहे, आणि अजून एक याच्यावरून पण काय दिसतं की एक विद्यार्थी आहे त्याला चांगले मार्क्स. आणि जर तुम्ही इथं बघितले आहे मार्क्स, ठीक आहे, तर बघा इथं काय एक अप्पर बाउंड्री आणि एक काय लोअर बाउंड्री दिसतंय ना. ठीक, हा काय होता स्कॅटर प्लॉट. स्कॅटर प्लॉट घेईल का तुम्हाला मॅट प्लॉट क्लिपमध्ये सरांनी? येस. नक्की घेतलाय ना? तुम्ही जॉईनच नाही करेल, तुम्हाला माहितीच नाही असं तर नाही ना काही? ठीक आहे, स्कॅटर प्लॉट आहे हा. आता आपण आपल्या मेन टॉपिककडे जाऊ, काय बॉक्स प्लॉटकडे बघा. आता बॉक्स प्लॉटमध्ये तुम्हाला इथं आउटलायर दिसतोय ना, म्हणजे हा असा डेटा पॉईंट आहे काय, तो रेग्युलर मार्कपेक्षा खूप लांब आहे बघा. आणि इथं इंटर क्वार्टाईल रेंज दिसते बघा, ही काय इंटर क्वार्टाईल रेंज म्हणजे काय माहिती आहे का? की एक मिनिट थांबा, त्यालाच विचारू आपण. आपण विचारू की व्हॉट इज द इंटर क्वार्टाईल रेंज. ठीक, व्हॉट इज द इंटर क्वार्टाईल. आता बघा मी क्वेश्चन पण विचारतो याला. ठीक आहे, व्हॉट इज द इंटर क्वार्टाईल रेंज. हां इथं बघा काय म्हणतात ते, द इंटर क्वार्टाईल रेंज IQR इज अ मेजर ऑफ स्टॅटिस्टिकल डिस्पर्शन दॅट रिप्रेझेंट्स द स्प्रेड ऑफ द मिडल 50% ऑफ डेटा. म्हणजे काय एक्झॅक्टली, एक्सप्लेन मी इन सिम्पल टर्म्स, लाईक लाईक आय एम अ 10 year old. असेच प्रॉम्प्ट टाकायचे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वाटलं ना तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही, जो AI असेल ChatGPT असेल त्याला सांगायचं की मी 10 वर्षाचा आहे आणि मला त्या हिशोबाने तू आन्सर एक्सप्लेन कर. ठीक, मग तो एकदम तुमच्या एकदम खूप सिम्पल लेवल ट्राय करतो. ठीक आहे, आता इथं बघा काय म्हणतो तो, इमॅजिन यू हॅव अ बिग ग्रुप ऑफ फ्रेंड्स स्टँडिंग इन अ लाईन फ्रॉम शॉर्टेस्ट टू टॉलेस्ट. ठीक आहे, म्हणजे काय तुमच्या हायटीनुसार तुम्ही काय केलं, लाईनीत उभे राहिले. माझे ते द इंटर क्वालिटाईड रेंज इज जस्ट अ टूल टू मेजर हाऊ टॉल द मिडल ग्रुप
ऑफ युअर फ्रेंड्स. ठीक आहे. म्हणजे काय, आता समजा इथं 2 असेल, समजा 4 असेल, ठीक आहे, 6 असेल, नंतर 8 असेल, माझ्यामध्ये 9 आणि 10, ठीक आहे. 10 हाईट आहे, ठीक आहे. आता जर तुम्ही इथं 1 मिनिट थांबा. शो मी द एक्झाम्पल ऑफ हाईट्स फर्स्ट विथ सॅम्पल डेटा सेट. ठीक. मला अजून पण सेन्स नाही म्हणत, मला सॅम्पल डेटा सेट सोबत दाखव की इंटर क्वार्टाईल रेंज कोणती याच्यातली. लेट्स यूज युअर लिस्ट ऑफ नंबर्स ॲज द हाईट्स ऑफ 6 किड्स. ठीक आहे. काय, 6 जणांची हाईट घेतली. ठीक आहे. एकाची हाईट 2 आहे, एकाची 4 आहे, एकाची 6 आहे, 8, 9, 10 आहे. ठीक आहे. आता जर कट द लाईन एक्झॅक्टली इन हाफ. ठीक आहे. मीडियन. आता इथं बघा, माझ्याकडे कितीचा डेटा सेट आहे, 6चा डेटा सेट आहे, बरोबर. मी काय केलं इथं, म्हटलं की स्टेप 2 कट द लाईन एक्झॅक्टली इन हाफ. म्हणजे काय, आता शॉर्ट बघा, शॉर्टवाले मी 50% तिकडे टाकले आणि 50% काय केले या साईडला टाकले. 50% काय आले, आता 2, 4, 6 वाले आले आणि टॉलवाले काय आले आता 8, 9, 10. आणि आता इथं काय म्हणते, फाइंड द मिडल ऑफ इच हाफ. ठीक आहे, द क्वार्टाईल. आता जर इथं तुम्ही बघितलं तर शॉर्टमधला जे शॉर्ट हाईट आहे त्याचा मिडल काय आहे, 4 आहे, दिसतंय. आणि जो टॉलमधला आहे त्याचा मिडल काय आहे, 9 आहे बघा. आणि हे जर तुम्ही बघितलं, आणि इथं काय म्हणते, मेजर द मिडल ग्रुप ऑफ. ठीक आहे. काय, मेजर द मिडल ग्रुप द IQR. आता मग इंटर क्वार्टाईल रेंज कशी काढली माहिती आहे त्याने, हे बघा, पहिले तुम्ही काय केलं, एक डेटा सेट घेतला, ठीक आहे, हाईटचा. आणि हा बघा, हा असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. कोणत्या ऑर्डरमध्ये, रॅन्डमली आहे का प्लेस केलेला डेटा. हे जे डेटा दिसतोय हा रॅन्डमली व्हॅल्यू द्यायला घ्यायचा, याला काय ऑर्डर आहे. नाही. ठीक आहे, याला काय ऑर्डर आहे आणि असेंडिंग ऑर्डर आहे. ठीक आहे. तुम्हाला इंटर क्वार्टाईल रेंज समजायची आहे ना, तर मी सांगतो तुम्हाला काय आहे. ठीक आहे. आता काय केलं, कट द लाईन एक्झॅक्टली ना, काय निम्मा निम्मा डेटा सेट आपण काय केलं, पार्टिशन करून टाकले होता. आता काय केलं, मी म्हटलं निम्मा होता हे शॉर्टमध्ये टाकतो मी, आणि जे वरचे निम्मे ते काय करतो टॉल हाईटमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. ते कन्सिडर केल्यानंतर काय केलं, मी म्हटलं की आता याचा मीडियन काय, याचं मीडियन काय आहे, याच्यात किती व्हॅल्यू टोटल सांगा बरं मला. 3, 3. आणि 3चं जर मीडियन व्हॅल्यू कोणती येईल सांगा बरं आता. मिडलला कोण आहे, 4, आणि याचं काय आहे, 9. 9, बरोबर. दोघांचे मिडल आले आपल्याकडं, इथं मी काढलं. आणि आता काय, मेजर द मिडल ग्रुप. ते म्हणते काय, द इंटर क्वार्टाईल रेंज इज जस्ट अ डिस्टन्स फ्रॉम अवर फर्स्ट कट टू अवर थर्ड कट. म्हणजे काय, जो हा 9 होता बघा अप्परवाला, आणि जो हा काय म्हणतात लोअरमधला, ठीक आहे, खालचा, त्याच्यातलं काय केलं मीडियन, वरच्याचं मीडियन आणि खालच्याचं मीडियन काय 9 - 4 म्हणजे 5. सो द मिडल ग्रुप ऑफ युअर फ्रेंड्स हॅज अ हाईट स्प्रेड ऑफ 5. ठीक आहे. आता हे बघा, हे IQR कसं कॅल्क्युलेट करायचं ते तर समजलं आपल्याला, पण हे शब्दाचा मिनिंग समजतोय का वर्डचं तुम्हाला, द मिडल ग्रुप ऑफ युअर फ्रेंड्स हॅज अ हाईट स्प्रेड ऑफ 5. हे तर समजतोय की मिनिंग काय आहे. मिडल ग्रुप ऑफ युअर फ्रेंड हॅज अ हाईट स्प्रेड ऑफ 5, याचं मिनिंग समजलंय का रे काही. नाही. नाही ना. आता याचं विचारू आपण त्याला. ठीक आहे. हे तर एक्सप्लेन केलं म्हणा बाबा तू, पण व्हॉट डज इट इवन मीन, याचं मिनिंग काय आहे नेमकी. काय मिनिंग आहे. व्हॉट कॅन आय अंडरस्टँड फ्रॉम दिस, अंडरस्टँड फ्रॉम दिस नेमकी हे काय आहे मला सांग तरी. म्हणजे काय आता, वेन वी से द मिडल ग्रुप हॅज स्प्रेड ऑफ 5, इट टेल्स अस हाऊ क्लोज इन साइज द ॲव्हरेज रेग्युलर किड्स आर टू इच अदर. ठीक आहे. अजून पण नाही समजत तुम्हाला तसं वाटतंय काय, वेन वी से द मिडल ग्रुप हॅज अ स्प्रेड ऑफ 5. ठीक आहे. इट टेल्स अस हाऊ क्लोज इन साइज the average regular kids are to each other. Oh, think of it like looking at a crowded playground. It helps you to understand two main things. How clumped together the middle kids are. The small number like 1, 2 means the middle kids are almost exact the same number. No. I still don't understand. I still don't understand this. Explain me like I'm 10-year-old. ठीक आहे. सांग बाबा आता, मी मला काही समजतच नाही. एवढंच समजलं की आपण IQR कसं कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. निम्म्या भागामध्ये डिवाइड करा आणि खालच्या भागाचा मिडियन घ्या आणि वरच्या भागाचा मिडियन घ्या, आणि ते जे अप्परमधलं आहे त्याचं काय करायचं, लोअरमधून तो मायनस करायचं. ठीक आहे. बघा,
आता इथं विचार बघा, लेट्स फॉरगेट अबाउट द मॅथ फॉर्म्युलाज कम्प्लिटली अँड इमॅजिन यू आर थ्रोइंग अ पार्टी अँड वॉन्ट टू बाय टी शर्ट्स फॉर द मिडल ग्रुप फ्रेंड्स. द स्प्रेड ऑफ 5 टेल्स यू दॅट हाऊ हार्ड इट विल बी टू शॉप फॉर देम. ठीक आहे. म्हणजे काय, सिनेरिओ ए, द स्प्रेड इज टायनी लाईक 1 मीन्स दिस मीन्स द शॉर्टेस्ट रेग्युलर किड वेअर्स द साईज ऑफ 5 शर्ट size 5 shirt and the tallest regular kids with what you learn. The kids are basically clones. They are almost the exact same size. You can buy just buy one pile of medium shirts. Everyone fits. Scenario B. Your spread is 5. This is the data set. The shortest regular kid wear a size 4 but the tallest kids wear 9. ठीक. म्हणजे आता what you learn. There is a lot of variety in your classroom. Even if you ignore the aliens, the regular kids are still very different from each other. You need to you will need to buy small, medium, large shirt. हां, आता बघा. आता समजलं मला बरं का. आता लक्ष द्या फक्त. हे इंटर क्वार्टाईल रेंज काय सांगतो तुम्हाला, आणि हे बॉक्स आहे बघा. आता बॉक्स जो निघतोय ना, इथं ड्रॉ केला. आता समजा मी परत तुम्हाला ग्राफ दाखवतो बघा. ह्याचं नाही. ठीक आहे. थांबा, याच्याकडून प्रोग्रामच घेऊ. गेट मी अ प्रोग्राम इन पायथन to get me your t-shirt sizes. Group A, Group B and Group C. ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला, बॉक्स प्लॉट सांगतो काय आहे नेमकं एक्झॅक्टली. मला मिनिंग समजलं याचा. तुम्ही याचा कसं यूज करू शकता ते पण सांगतो मी तुम्हाला. यूज सी पण म्हणतो. अँड ड्रॉ ए काय म्हणते बॉक्स प्लॉट युजिंग दिस इन वन. आता बघा, आपण काय करू, इथं येतो मी. इथे एक फाईल बनवतो, बॉक्स प्लॉट प्लॉट शर्ट. शर्टचा आहे आणि हा कोड काय करतो, पेस्ट केला आणि आपण बघू आता याला कसं इंटरप्रेट करतात. ठीक आहे. पायथन बॉक्स प्लॉट आणि काय शर्ट ना आणि पाय. आता बघा, आता बघा इथं. आता मला सांगा, इथून त्याचं टॉप पासून त्याचे खालचं बॉटम याला काय म्हणतो आपण, काय वर्ड आहे याला सांगा बघता मला आता. याला काहीतरी नाव दिलं होतं आपण, आठवत आहे का या पूर्णच्या पूर्ण बॉक्सला? इंटर क्वार्टर रेंज. इंटर क्वार्टाईल रेंज, बरोबर. म्हणजे काय, हे टॉप टू बॉटम बनायला तर काय, ही इंटर क्वार्टाईल रेंज आहे. आता मला सांगा, कोणत्या ग्रुपची इंटर क्वार्टाईल रेंज जास्त आहे? सी. सी. आणि सगळ्यात जास्त कोण, म्हणजे आणि सगळ्यात कमी कोणाची? ए. ग्रुप ए ची. आणि ग्रुप बी ची काय सांगा बरं, मिडियम लेवलवर थोडी, बरोबर ना? यस. बरोबर आहे की नाही? आता इथं बघा बरं का तुम्ही. आता जर मी इथं डेटा बघितला, तुम्ही बघा इथं फक्त, हा ग्रुप एचा आहे बरोबर, हा ग्रुप बीचा आहे आणि काय, हा ग्रुप सीचा आहे. आता मला बघा, आता एक लक्ष द्या फक्त. ठीक आहे. आता समजा आपण टी शर्टची साईज मोजतोय काय तर, ठीक आहे. मला युनिट तर माहिती, पण मी तर साईज मोजतो काय तर नंबरच्या बेसिसवर करेल आहे. आता मला सांगा, इथं जो एक जो मेंबर असेल, ठीक आहे, याची साईज काय 5 आहे, बरोबर ना? आणि याची साईज काय आहे तर 6.2 आहे, बरोबर. म्हणजे काय, जी सगळ्यात मिनिमम साईज काय ती काय सांगा बरं ग्रुपसाठी, ग्रुप ए साठी, 5. बरोबर. आणि सगळ्यात मॅक्सिमम साईज काय, 6.2. 6.2, बरोबर. आता मला सांग फक्त इथं 5 कुठे गेलं, ठीक आहे. हे 5 आहे आणि हा जो 6 आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये काय जास्त फरक आहे का? खूपच फरक आहे, 10चा 8चा फरक आहे का असं काय? कितीचा फरक आहे, मेजर कर बरं किती येतोय. 6.2 मायनस 5 गेल्यावर किती येतं? 1.2. 1.2 आहे, बरोबर. ठीक आहे. आता एवढं समजते की तुला जास्त काय फरक नाही पडत. आणि मी समजा मी काय केलं, ग्रुप ए साठी जर एखादा मी म्हटलं ठरवलं की 5.8चा टी शर्ट घ्यायचा आहे, ठीक आहे. 5.8चा टी शर्ट घेतला. मी जर 5ची टी शर्ट, बरं का, इथं बघ 5.2 किती मेंबर आहे टोटल, 5 मेंबर आहे ना. तर 5 मेंबरसाठी जर 5.8चा टी शर्ट घेतला तर कोणाला खूप ढिल्ला आणि कोणाला खूप टाईट असं होईल का? खूपच फरक पडेल का? लईच टाईट झाला, लईच ढिल्ला झाला, असं होईल का?
काय वाटतं? सांगा मला फक्त. मी जर हा टी शर्ट घेऊन गेलो या साईजचा, तो कोणी काय कंप्लेंट करणार आहे काय वाटतं? की मला खूपच आपरा होतोय, मला खूपच टाईट होतोय, असं होईल का? नाही. नाही होणार. बरोबर, कारण का सगळे मेंबरची जी जी काय म्हणतात, जो शर्टची साईज लागते ती काय ऑलमोस्ट सिमिलर आहे. ठीक आहे, लईत लई काय होईल, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर जास्त एवढा फरक पडेल. ठीक आहे, पण चालून जाईल. बरोबर की नाही? जसं तुम्ही काय करता तुमच्या ग्रुपमध्ये, आता मुलींचंच ठीक आहे, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये समजा 5 जण आहे तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रत्येकाचा काय आहे, समजा तुमचं साईज तुम्हाला सेम लागते. ठीक आहे, तुम्ही काय करशाल, एक जरी गेली, ठीक आहे, एक मैत्रीण जरी गेली, तुम्ही काय म्हटलं मला टी शर्ट हा येतोय, म्हणजे तुम्ही काय अज्युम करता की मला जर टी शर्ट येत असेल तर माझ्या मैत्रिणीला पण हा टी शर्ट येऊन जाईल, कारण तुम्हाला माहिती आहे, तिला सेम साईज लागते शर्टची. बरोबर आहे की नाही? तुम्ही जास्त विचार करता का? बरोबर आहे की नाही? पण हेच जर समजा तुमचा किती 10 जणांचा ग्रुप असेल, तर असं होऊ शकतं की कमा एखाद्याला खूपच बारीक लागेल आणि एकाला काय लागेल, खूप कमी लागेल. म्हणजे तिथं बघा, जर तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे, एकाला काय होतंय, एक साईज लागते आणि इथं काय लागतं एकाला डायरेक्ट 25. माहिती सांगा मला, इथं जो फरक आहे बघा डेटा पॉईंट्समध्ये, ठीक आहे, तो कमी आहे का जास्त आहे सांगा बरं? जास्त आहे. जास्त आहे. म्हणजे प्रत्येकासाठी जर मी सेम साईजचा शर्ट घेतला, ठीक आहे, मी ॲव्हरेज पकडून चाललं 8चा, ठीक आहे, मी म्हटलं की 8 साईजचा शर्ट घ्यायचा, तो प्रत्येकाला येईल का सांगा बरं मला नीट? हा का नाही? नाही. नाही येणार. बरोबर, लईतले काय होईल, इकडच्या मेंबरला येऊन जाईल. ठीक आहे, पण या मेंबरला येईल का? नाही नाही येणार. येणार. नाही येणार. बरोबर, मग इथं बघा, इथं जर मला जो इंटर क्वार्टाईल रेंज आहे, ठीक आहे, हा जो बॉक्स बनतोय तो एकदम छोटा आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, जे सगळे मेंबर आहे तुमचे त्यांची सगळ्यांची साईज काय सांगा बरं टी शर्टची, त्यांना लागणार टी शर्ट त्यांची साईज काय असेल? सेम असेल. सेम असेल. बरोबर, जास्त काही फरक आहे का? नाही. नाही. बरोबर, एकाला 5 लागते, एकाला 5.2 लागत असेल. मी जर सगळेचे सगळे जर 5.2चे शर्ट घेऊन गेलो, कोणी काही कंप्लेंट करणार आहे का? नाही. नाही. पण इथं जर मी आता इथं जर 5चे शर्ट घेऊन गेलो, तर प्रत्येकाला येईल का तो? नाही. नाही. मग जो इंटर क्वार्टाईल रेंज आहे, ठीक आहे, इंटर क्वार्टाईल रेंज तो काय दाखवत होता, स्प्रेड दाखवत होता आपल्याला. काय दाखवत होता? स्प्रेड दाखवत होता. बरोबर, इथं स्प्रेड कमी का जास्त आहे सांगा बरं मला फक्त. इथं जो स्प्रेड आहे बरं का, स्प्रेड काय इंटर क्वार्टाईल रेंज ती कमी आहे का जास्त आहे? मिताली, काय बोलले सर? झोपली होती का काय? अरे म्हटलं, इथं जर स्प्रेड दाखवतोय मी किंवा इंटर क्वार्टाईल रेंज आहे, ही कमी आहे का जास्त आहे? कमी आहे. आणि इथं काय जास्त आहे. जास्त आहे. म्हणजे काय, मला काय समजतंय की इथं जर मी, इथं जे मेंबर आहे यांना लागणार टी शर्टची साईज काय ऑलमोस्ट कमी आहेत. साईज काय सेम आहे का डिफरंट आहे खूप? सेम आहे. आणि इथं काय आहे सांगा बरं? आहे. डिफरंट आहे. बरोबर, म्हणजे काय, एखाद्याला एस लागेल, एखाद्याला एम लागेल, एखाद्याला काय लागेल एक्सेल लागेल, आणि एखादं कोणतरी असेल त्यात डबल एक्सेल लागेल. येतं एक लक्षात? आणि इथं बघा, इथं थोडी एकदम जास्त आहे का कमी सांगा, का मीडियम आहे? मीडियम. मीडियम आहे. बरोबर, म्हणजे काय, मी काय म्हणू शकतो की मी एखाद्याला एस लागेल, एखाद्याला एम लागेल, असं आहे का? एखाद्याला एस लागेल आणि डायरेक्ट एक्सेल लागेल, असं आहे काय? नाही. काय एस लागू शकतं, एम लागू शकतं, हे माझा अंदाज आहे बरं का, मी असं सांगतोय तुम्हाला. जर मी याला आज एस अजूम करीत असेल, त्याला काय करेल, एम अजूम करेल. पण इथं जर तुम्ही बघितलं, एखाद्याला एस लागेल, एखाद्याला एम लागेल, एखाद्याला एक्स लागू शकतो, एखाद्याला डबल एक्सेल लागू शकतो. ठीक आहे, कारण माझा डेटा कसा आहे, तसा तसा स्प्रेड आहे बघा. प्रत्येकाचा जर तुम्ही IQR कॅल्क्युलेट केला, बरोबर, काय इंटर क्वार्टाईल रेंज, इंटर क्वार्टाईल रेंज कशी कॅल्क्युलेट करायचो, हा निम्मा भाग, बरोबर ना, आणि हा निम्मा भाग, आठवत आहे? या निम्म्याचा एक खालच्याचं मीडियन काय आहे, 5.2, आणि वरच्याचं मीडियन काय सांगा बरं? 6. बरोबर, वरच्याचं मीडियन 6, खालच्याचं मीडियन काय 5.2, याचं काय येतं 0.8, म्हणजे 0.8चा स्प्रेड आहे. तसंच जर ग्रुप बी साठी जर मी कॅल्क्युलेट केलं IQR, तर काय 9, बरोबर ना, 9 मायनस काय 4, किती येतं 5. आणि जर थर्ड ग्रुपचा केला तर काय 19 - 3, बघा काय 19 - 3 काय येतं 16 आहे. म्हणजे काय स्प्रेड जास्त आहे बघा याचा. एक मिनिट, अँटी ग्रॅव्हिटी कॅन्सलेशन होतं यार.
काय 19 - 3 म्हणजे स्प्रेड जास्त आहे बघा खूप. येतं एक लक्षात. आता जर तुम्ही बघितलं ना तर इथं लक्ष द्या फक्त. इथं बघा आता बघा. आता इंटर क्वार्टर रेंज काय आहे थोडं समजलं का तुम्हाला? परफेक्ट नाही पण काय अंदाज आला का काय स्प्रेड दाखवते समजलं का? Yes. ठीक. आता ही मधली लाईन काय दाखवतं म्हटलं होतं मी सांगा बरं. Median. मेडियन आहे बरोबर. आणि मेडियन काय असतो? मेडियन काय आठवतं का कोणाला? वाचा. काजल वाच ग. काय लिहिलेलं आहे इथं? असा पॉइंट जो रेग्युलर पॉइंट पेक्षा लांब असतो. असा पॉईंट चोर आहे. अरे कुठं वाचू राहिली तू नेमकी? तू आउटलायरचं सांगते का? स्क्रीन दिसते का माझी? आत्ता कोणी आन्सर दिलं सांगा मला फक्त. काजल मॅडम हे बघा स्क्रीन दिसते ना तुम्हाला आता? मीडियन काय असतं वाचा फक्त. Number is sorted list of data. बरोबर. द मिडल नंबर इन अ सॉर्टेड लिस्ट डेटा. मिडल नंबर आहे बस. ठीक आहे. आता मला सांगा इथं किती व्हॅल्यूज आहे? 6. टोटल किती? 6. 6 आहे. त्याच्यात मिडल आहे कोणतं सांगा बरं. किती मिडल आहे सांगा बरं. 2. 2 आहे बरोबर. हे जर 5 व्हॅल्यू असतात ठीक आहे म्हणजे कसे 2 5 5 6 8 आणि 9 तर आता यांचं मिडल काय आहे? 6. 6 आहे मिडियन. पण यांचं दोघांचं मिडियन काय आता? 5.5. 5.8. म्हणजे काय जो डेटा सेट आहे तो काय इवन लेंथमध्ये बरोबर समसंख्येमध्ये ठीक आहे म्हणजे जे टोटल काउंट आहे ते काय सम आहे बरोबर. मग 5 आणि 5.8 जर मीडियन काढायचं असेल कधी की जेव्हा बघा तिची लेंथ काय इवन आहे बरोबर. तर मीडियन कसं काढतो आपण n/2 प्लस n+1 n/2 + 1 म्हणजे सिम्पल आहे बघा. ह्या जो दोन मधल्या टर्म आहे ना यांचं काय घेतो आपण ॲव्हरेज घेतो. कसा मग 5.5 प्लस काय करेल सांग बरं. 5.5 प्लस कोणती? 5.8. 5.8 बरोबर. आणि मग काय करेल सिम्पल डिवाइड बाय 2 करेल विच इज इक्वल टू काय येईल मला नाही माहिती काय सांग रे पटकन मला. काय 5.65 म्हणजे ह्या व्हॅल्यूसाठी मीडियन काय या पूर्ण रेंजसाठी मीडियन काय 5.65. 5.65 आणि मीडियन म्हणजे कोणता असतो मिडल नंबर बरोबर. म्हणजे काय मिडल म्हणजे किती पर्सेंट सांगा बरं 50% का 70% असतो मिडल म्हणजे किती येईल 50%. 50% म्हणजे काय की जो 50% डेटा आहे आपला तो कशाच्या खाली आहे. जो 50% डेटा आहे त्याची व्हॅल्यू कितीच्या खाली सांगा बरं मला. 5.65. बरोबर 5.65च्या. आणि जे निम्म्या व्हॅल्यूज आहे ते कशाच्या वर ते सांगा बरं मला. हे सजेशन काय देते यार. हां निम्म्या जे व्हॅल्यू याच्यात ते कशाच्या वरती आहे कशाच्या वरती सांगा ना. 5.65. बरोबर. मीडियन काय दाखवतो जो नंबर येतो ना त्याचा मिनिंग काय आहे याच्या 50% व्हॅल्यू कशाच्या खाली याच्या खाली आहे आणि 50% व्हॅल्यू कशाच्या वरती परत याच्याच वरती येतं एक लक्षात. हा तुमचा मीडियन झाला. मग इथं मीडियन जर तुम्ही बघितला आता जो आपण इथं बार प्लॉट ड्रॉ करेल बघा त्याचं मीडियन दिसतं की इथं काहीतरी 5.6च्या आसपास आहे बघा. असं काहीतरी असेल समजा 6 7 8 9 आलं होतं की इथं 5.6 बघा Yes. बरोबर.
आणि इथं मीडियन काय असेल सांगा बरं अप्रॉक्सिमेटली, बघून सांगा मला. 8. हां 8. 8 तर नाही वाटत आहे मला, 7च्या आसपास काहीतरी वाटतंय मला. बघू बरं आपण, ठीक आहे. काय करू, यांचा मीडियन कॅल्क्युलेट करू मग दुसऱ्या दुसऱ्या बॉक्स. काय 6 आणि 7 ना, 6 + 8 ना, किती होत आहे? 6 + 8 किती? 14 /2. ठीक आहे, 7च्या आसपास आहे. ठीक आहे. काय होतं याचं मीडियन? 7 होतं आहे. म्हणजे ज्या निम्म्या व्हॅल्यू 50%च्या व्हॅल्यू त्या कशाच्या खाली आहे? 7च्या खाली आहे. आणि ज्या निम्म्या व्हॅल्यू त्या कशाच्या वरती आहे? 7ची. ठीक आहे. परत थर्ड याचं काय येईल मीडियन सांगा बरं. 8 + 14 किती होत्या? 8 8 + 14, ठीक आहे, /2 इक्वल्स काय? 11. म्हणजे काय, ज्या निम्म्या व्हॅल्यू आहे त्या 11च्या खाली आहे आणि निम्म्या काय 11च्या वरती आहे. आलं किती दिसतं बघा याचं मीडियन काय 11 आहे. आता जर तुम्ही इथं बघितलं तर मला एक सांगा, लक्ष द्या बघतो बरं का इथं. आता ही मधली लाईन मीडियन रिप्रेझेंट करते, एवढं समजलं का तुम्हाला? ही मधली लाईन काय? मीडियन आहे, बरोबर ना? Yes. पण आता इथं तुम्ही बघितलं मीडियन म्हणजे मिडल पार्ट. पण मला सांगा इथं जर तुम्ही ग्राफ बघितला, हे ॲक्च्युअल जो बॉक्समधला एरिया आहे तो हाफ हाफ आहे का सांगा बरं मला एक्झॅक्टली. नाही. नाही आहे, बरोबर. म्हणजे जे आपण जर समजत असेल की काय निम्म निम्म डिवाइड होत असेल प्रॉपरली, असं काय मिनिंग आहे का याचा? नाही. याचा अर्थ काय आहे की 50% पॉप्युलेशन त्याच्या खाली आहे, ठीक आहे, आणि 50% काय त्याच्यावरती आहे. म्हणजे ही जे दाखवले आपण हे पॉप्युलेशनचं काउंट आहे का त्या व्हॅल्यू हाईटचा काउंट आहे? हाईटचा नंबर लिहिले सांगा बरं मला. किड हाईट इथं बघा, हाईटचा बरं का सध्या, सांगा मला. थांबा 1 मिनिट. या हाईट वाजी नाही की साईजच देतो मी कधीच, म्हणजे कन्फ्युजनच नाही होणार ते. ठीक आहे, काय साईज ना, आणि इथं पण आय थिंक टी शर्ट साईज द्यायला ना मी समजा, तर अजून कुठे टी शर्ट साईज करू? आधी तर लक्षात द्या फक्त, ही टी शर्टची साईज आहे बरं का. ठीक आहे, ते हाईट काढून टाकलं तुम्ही, टी शर्टची साईज घेतली. हम्म. मी काय म्हणत होतो, हां, आता ही जी मीडियनची लाईन आहे, ही मीडियनवाली लाईन मला पॉप्युलेशन काउंट दाखवत आहे का त्या टी शर्टच्या साईजकडे पॉईंट करते सांगा बरं मला. टी शर्टची साईज. टी शर्टच्या साईजकडे आहे, बरोबर, म्हणून ते काय आहे ते खालीवर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या, टी शर्टचं साईज. आणि मला काय समजतं या टी शर्टच्या साईज बॉक्सकडे पाहून की एवढा जो खाली आहे ना 50, हा काय 50%, ठीक आहे, हा 50% पॉप्युलेशनला आहे आणि हा काय 50% आहे. ठीक आहे, हे बघा, एवढं लक्षात घ्या, हे जे आहे ना हा बॉक्स, ठीक आहे, आणि हा बॉक्स, ठीक आहे, हे 50% आहे. पण गोष्ट अशी आहे ना, 1 मिनिट तुम्हाला दाखवून देतो. then what do I understand by the area of lower box and upper box divided by median. जे मीडियन लाईननी आपण जो डिवाइड केला आहे त्याचं मिनिंग काय समजायचं मग आता? स्मॉलर बॉक्स एरिया द नंबर्स आर क्राउडेड क्लोज टुगेदर अँड लार्जर बॉक्स काय म्हणजे द नंबर्स आर स्प्रेड अपार्ट. ठीक आहे, हां, आता इथं बघा, स्मॉलर बॉक्स म्हणजे काय की नंबर्स आर क्राउडेड क्लोज टुगेदर, बरोबर आहे का नाही, आणि लार्जर बॉक्स काय आहे
नंबर्स आर स्प्रेड फार अपार्ट. आता एक्झॅक्टली लक्षात द्यायचं नेमकी काय मिनिंग आहे दाखवतो मी तुम्हाला. आता मला एक सांगा फक्त, इथं बघा, हा जो मधला ग्रुप आहे ना, हा मधला ग्रुप आहे, ठीक. हा जर इथून मी स्प्लिट केला समजा, ठीक आहे. बाहेर. इथून जर समजा मी स्प्लिट केला काहीतरी थोडा, तिथं बघा लक्ष द्या. आता मला सांगा प्रत्येकाच्या किती गॅप आहे सांगा बरं, मोजा बरं. किती नंबरचा गॅप आहे? 4 आणि 2 मध्ये कितीचा गॅप आहे? 2 इथं कितीचा गॅप आहे? 2 2 आहे, बरोबर. आणि हा टोटल डेटा सेट किती सांगा बरं मला. हे टोटल 3 डेटा किती आहे? 3 3 आहे, बरोबर. 3 जणांनी टोटल किती गॅप घेतलेला आहे सांगा बरं. हे 2 आणि 4 मध्ये 2, आणि याच्यातून किती आहे परत? 2 2 + 2 किती झाला? 2. आणि जर इथं बघा याच्यात कितीचा गॅप आहे? 1 आणि इथं परत कितीचा गॅप आहे? 1 1चा आहे. म्हणजे काय टोटल गॅप किती झाला? 1 + 1 हां. म्हणजे जर टोटल जर तुम्ही ग्राफमध्ये बघितलं, यांनी काय घेतली? 4ची जागा घेतली, ठीक आहे. आणि याच्यात किती आहे? 2ची. तर मला सांगा, ह्या 4च्या स्पेसमध्ये किती डेटा सेट मावले सांगा बरं मी. 3 3. आणि याच्यामध्ये किती सांगा बरं. 2च्या डेटा सेटमध्ये किती पॉईंट मावले परत? 3 मग डेन्सिटी कोणाची जास्त आहे? पहिल्याची का दुसऱ्याची? हे बघा परत दुसरं एक्झाम्पल देऊ का तुम्हाला सांगा फक्त मला. अजून एक सांगतो मी तुम्हाला हे कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी. देऊ का? यस आता लक्ष द्या फक्त. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, नीट प्रॉपर लक्ष द्या फक्त. आता लक्ष द्या बरं का. हे काय समजा तुमचा एक सिटी आहे. ही काय आहे? सिटी आहे फक्त. आणि समजा एक काय करू आपण, एक रिव्हर ड्रॉ करू इथं. काय केले? एक रिव्हर ड्रॉ केली समजा मी, बरोबर ना. हे काय आता रिव्हर आहे समजा, ठीक आहे. ठीक आहे, हे काय आहे? रिव्हर आहे समजा. आणि मग आता इथं बघा, आता जर तुम्ही इथं बघितलं तर काय आहे, इथं इथं एक जण राहतो, परत नंतर काय झालं? 2, ठीक आहे. 3, 4, 5, 6 जण आहे. मला सांगा रिव्हरच्या डाव्या साईडला किती जण राहू राहिले आता? 6 जण 6 जण. आणि रिव्हरच्या राईट साईडला पण काय आहे? आणि रिव्हरच्या राईट साईडला किती जण राहू राहिले सांगा बरं. 6 6 जण आहे. टोटल काउंट किती आहे? 12 12 आहे, बरोबर. आता मला सांगा रिव्हरच्या हाफ साईडला राहणार, ठीक आहे. म्हणजे हा काय समजा, हा मीडियन आहे समजा, ठीक आहे. हा तुमचे काय रिव्हर म्हणजे काय समजा मीडियनवाला पॉईंट आहे. तर मला सांगा ह्या मीडियनच्या लेफ्ट साईडला राहणाऱ्यांचा काउंट आणि ह्या मीडियनच्या राईट साईडला राहणाऱ्यांचा काउंट सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे. कसं काय? किती जण राहत आहे रिव्हरच्या डाव्या साईडला, किती जण राहत आहे? 6 आणि राईट साईडला किती जण राहू राहिले? 6 6. दोघांचा काउंट काय सेम आहे ना, हा बरोबर आहे की नाही. पण डेन्सिटी कोणाची जास्त आहे? राईट साईड वाल्यांची कोणाची? डेन्सिटी विचारतो बरं का. डेन्सिटी म्हणजे काय? कमी जागेत जास्त राहणार डेन्सिटी म्हणजे काय? जो काय म्हणतं तुमचा यार, नॉर्मल फॉर्म्युला काय असतो आपला? काय फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला असतो डेन्सिटीचा? काय? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ना, ठीक आहे. इथं डेन्सिटीच्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही जर घेतलं, टोटल किती जण येतं? 6 6 जण आहे, बरोबर. समजा तुम्ही काउंट अजून केला समजा, इथं लक्ष द्या.
आता हा इकडचा एरिया आहे ना समजा, आपण काय करू याला, हां बघा तुम्हाला दाखवतो. हा जो एवढा एरिया आहे बघा, हा इथपर्यंतचा, ठीक आहे. आणि नंतरचा इकडचा एरिया आहे बघा, ठीक आहे. समजा हा एरिया आहे ना, हा किती आहे, 2 आहे. आणि हा एरिया किती आहे, 4 आहे. बरोबर, बरोबर ना. हा एरिया किती आहे, 2 आहे. आणि हा काय आहे? इकडचा राईट साईडचा 4 आहे. इथं टोटल काउंट किती आहे व्यक्तींचा, 6 आहे. 6 डिवाइड बाय 2 किती होत्या, 6 डिवाइड बाय 2 किती होत्या, किती होत्या, 3. बरोबर. हेच जर मी 6 डिवाइड बाय 4 केलं तर काय होतं, 6 डिवाइड बाय 4 केलं तर काय होतं, 1.5. जर मी अशी घनता काढीत असेल तर मला सांगा डेन्सिटी कोणाची जास्त आहे, डेन्सिटी कोणाची जास्त आहे, 2ची. 2ची. बरोबर. म्हणजे इथं म्हणजे काय, की कमी जागेत जास्त लोक राहत आहे. बरोबर ना. ही कमी जागा आहे तरी काय होऊ राहिलं, जास्त लोक राहू राहिले. आणि इथं बघा जास्त जागेत काय होऊ राहिलं, तेवढेच लोक. म्हणजे काय, इथं बघा, इथं जागा कमी आहे तरी तेवढेच लोक राहू राहिले, पण इथं जागा जास्त आहे तरी तेवढेच लोक राहू राहिले. एकदम सिंपल मिनिंग द्यायचं ठरवलं तुम्हाला, ठीक आहे. जर तुम्ही एखादा मोठा बंगला घेतला, ठीक आहे, आणि बंगल्यात जर दोनच जण राहू राहिले, तर ते काय सांगा बरं, मोकळे मोकळे राहतील का खेटून खेटून राहतील एकदम. खूप मोठा बंगला आहे, त्याच्यात 2च जण राहू राहिले फक्त, तर ते एकदम मोकळे मोकळे राहतील का एकदम खेटून खेटून राहतील, सांगा बरं. मोकळे मोकळे राहतील. आणि याच्यात जर त्या बंगल्यात मी 10-15 जण टाकले समजा, किंवा अजून 20-25 जण टाकले, तर आता सांगा बरं मला, ते कंजेस्टेड होईल का मोकळंच राहील ते. कंजेस्टेड होईल. बरोबर आहे की नाही. जरी तुम्ही इथं बघा परत, मग इथं इथं 6 जण आहे आणि इथं 6 जण आहे, ठीक आहे. पण जी जागा घेतली त्यांनी ते काय एकदम मोकळे मोकळे आहे. बरोबर आहे का नाही. निम्म्या साईडला काय काउंट तेवढंच आहे पण जागा कमी, आणि राईट साईडला काय काउंट तेवढंच आहे पण जागा जास्त आहे बघा. येतं एक लक्षात. तसंच आहे. म्हणजे काय, जो तुमचा बॉक्स प्लॉट दिसतोय ना तुम्हाला इथं, हा जो बॉक्स प्लॉट दिसतोय बघा, इथं खालचा जो एरिया आहे तो काय सांगा बरं, जास्त आहे मला. आणि वरचा काय आहे? कमी आहेत. कमी. मग मला सांगा, या छोट्या आता इथं जर 50% काउंट आहे, ठीक आहे. आणि जर वरती पण 50% काउंट आहे, ठीक आहे. माझं काय ऑब्झर्वेशन काय, 50% या बॉक्समध्ये आणि 50% ह्या ऑब्झर्वेशन बॉक्समध्ये. तर मला सांगा, हे जे डेटा पॉईंट्स असतील ते खूप जवळ असतील का लांब लांब असतील, सांगा बरं. जवळ जवळ. जवळ बरोबर. मी जे ऑब्झर्वेशन मेड केले ते काय असेल समजा, एक 7 असेल, एक 8 असेल, एक 9 असेल, 9 असेल, 10 असेल, 10 असेल, ठीक आहे. आणि इथं बघा, इथं काय ऑब्झर्वेशन खूप लांब असतील. एकाचं काय असेल 4.8, एकाचं 5 असेल, एकाचं काय डायरेक्ट 7 असेल. हे जवळ होते का, नाही. नाही. म्हणून ते बॉक्स काय आलं सांगा बरं, मोठा आहे खालचं. जर तुम्हाला परत एक्झाम्पल दाखवायचं असेल तर इथं बघा, आता फक्त कोडकडे लक्ष द्या. जर तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे, याची बॉक्सची आपण ही वेट काय करू, डायरेक्ट 0.5 करू, ठीक आहे. आपण काय करू, 0.5 करू. आणि आता बघा परत, तर परत मी ड्रॉ केला, तर काय आला, हा बॉक्स काय आला सांगा बरं. फरक तर नाही पडला का याच्यात माझ्या मते. आपण थोडा मीडियनच वाढून टाकू. थांबा, नाही तर एक काम करू. काय रे, मी काय करतो, यांचं ऑब्झर्वेशन थोडं लांब ठेवतो, ठीक आहे. काय करतो मी, 4 ठेवतो, एकाचा ठेवतो समजा डायरेक्ट 8 ठेवतो, आणि एकाचा डायरेक्ट ठेवतो मी 12. आणि याच्यानंतर काय करतो मी, याचं ठेवतो 14, याचं 15 ठेवतो बरं का, आणि याचं 16 ठेवतो. आणि आता बघा, मी थोडंसं ऑब्झर्वेशन काय केलं, चेंज केले, व्हॅल्यू चेंज केले. हां, आता इथं बघा,
हे बघा वरचा बॉक्स काय आता स्मॉल आहे साईजमध्ये, खालचा काय आहे? मोठा आहे. म्हणजे खालचा जो डेटा आहे तो कसा आहे सांगा बरं. तीनच डेटा आहे पण कसा आहे खूप स्प्रेड आहे यांचा. काय एकाचा 4 आहे, एकाचा 8 आहे आणि एकाचं काय 12 आहे. हम्म. मग मला सांगा इथं जो डेटाचा स्प्रेड आहे तो कमी आहे का जास्त आहे सांगा बरं मला. जास्त. जास्त आहे. डेटा पॉईंट तेवढेच आहे बरं का. हे बघा डेटा पॉईंट तेवढेच आहे. किती आहे? तीनच डेटा पॉईंट आहे. जसं आपण पॉप्युलेशनचं एक्झाम्पल घेतलं होतं बघा. काय तीनच जण आहे डेटा, तीनच डेटा आहे ठीक आहे, तीनच जणांची पॉप्युलेशन आहे. पण त्यांनी जागा किती घेतली? जास्त घेतली. बरोबर म्हणजे काय ते एकदम मोकळे मोकळे. आणि जर तुम्ही इथं बघितलं 14, 15, 16 ठीक आहे, हे पण किती डेटा सेट आहे सांगा बरं मला. 3. 3. पण यांनी जागा किती घेतली सांगा बरं. कमी. कमी घेतली म्हणजे काय. मी जी ह्या रेंजमध्ये जेवढे ऑब्झर्वेशन केले असतील ठीक आहे, हे 50% का असं ना, पण हे सांगा बरं हे जवळ जवळ आहे का लांब लांब आहे सांगा बरं. जवळ. म्हणजे एकाची व्हॅल्यू जरी 14 असेल तर दुसऱ्याची व्हॅल्यू डायरेक्ट 17, 18 असे असेल का सांगा बरं. नाही. नाही किती असेल समजा 14 रेकॉर्ड केली तर काय असेल 14.8 असेल, 13.8 असेल ठीक आहे, 14 असेल, 14.1 असेल. लांब लांब आहे का ऑब्झर्वेशन? नाही. पण जर इथं एखादं ऑब्झर्वेशन मेड केलं मी काय 10 केलं तर दुसऱ्याची व्हॅल्यू काय असू शकते सांगा बरं रँडमली. 30, 15. बरोबर. 30, 15 असं म्हणजे 15 तर नाही जाणार डायरेक्ट. पण समजा इथं 10 आहे तर डायरेक्ट काय असेल 13 असेल, 14 असेल काहीतरी. बरोबर आहे का नाही. डेटा काय असेल जास्त स्प्रेड असेल. येतं का लक्षात. हा बॉक्सचा मिनिंग झाला ठीक आहे. हे आता हे बॉक्स समजले का तुम्हाला. बॉक्स काय आहे बघा. इथं बघा बरं मला 50% जो डेटा आहे इथला आणि खालचा त्यांचा स्प्रेड कसा सांगा बरं. सेम सेम आहे का डिफरंट डिफरंट आहे? सेम. सेम सेम आहे बरोबर ना. आणि इथं पण काय सांगा बरं स्प्रेड सेम आहे का डिफरंट आहे? खालच्या आणि वरचा बॉक्सचा. इथं पण 2 बॉक्स आहे बघा छोटे छोटे पण एकदम. पण किती सांगा बरं सेम आहे का डिफरंट आहे? झूम करू आपण. सेम. झूम. सेम आहे फक्त इथं फरक जास्त आहे बरं. हे 50% जे आहे हे ऑब्झर्वेशन काय स्प्रेड आउट आहे आणि जे वरचे 50% आहे काय थोडेसे जवळ जवळ आहे. येतं का लक्षात. ओके. आणि आता आपली जी टर्म आहे बरोबर हे व्हर्टिकल लाईन्स राहिलं ना. आता विस्कर्स बघू आपण. विस्कर म्हणजे काय नेमकी. विस्कर्स. आता जर मी विस्कर म्हणजे काय विचारलं याला तर हा काय सांगाल मला. मी तर विचारलं आय थिंक काय व्हॉट आर विस्कर्स इन अ बॉक्स प्लॉट. काय विस्कर्स काय द टू लाईन्स दॅट स्टिक आउट फ्रॉम द साइड्स ऑर एंड्स ऑफ द सेंट्रल बॉक्स. म्हणजे काय ज्या सेंट्रल बॉक्सपासून ज्या बाहेर लाईन्स निघतात त्यांना काय म्हणतात विस्कर्स. काय विस्कर. तुम्ही हे शब्द ऐकले फक्त. एकदम नॉर्मल तुम्हाला विस्कर. या माहिती आहे का मांजरींचे मिशा बघा. ठीक आहे. जर तुम्हाला एकदम नॉर्मल मिनिंग माहिती करून घ्यायचं असेल विस्करचं तर काय ह्याच्या मांजरीच्या मिशा राहतात ना त्याला विस्कर्स म्हणतात. तर बघा त्या लाईन कशा बाहेर नाही गेले दिसतंय का. त्याच टाईपची गोष्ट आहे काय ह्या बॉक्सपासून 2 लाईन निघाल्या बघा बाजूला. ठीक आहे. त्यावाल्या विस्कर्स आहे ठीक आहे. बॉक्स प्लॉटमध्ये याला विस्कर्स म्हणतात. द टू लाईन्स दॅट स्टिक आउट फ्रॉम द साइड्स ऑर एंड्स ऑफ द सेंट्रल बॉक्स. ठीक आहे. दे शो हाऊ द रेस्ट ऑफ द डेटा स्प्रेड्स आउट बियॉन्ड द मिडल 50%. ठीक आहे. जो मधला 50% आहे त्याच्यापासून जो बाकीचा डेटा आहे तो कसा दिसल. इंटर क्वार्टाईल काय दाखवतो. इंटर क्वार्टाईल काय 25% आणि 75%. म्हणजे काय बघा जर तुम्ही हा जर बॉक्स प्लॉट बघितला पुढे गेला यार. हा जर बॉक्स प्लॉट बघितला तर त्याचे किती हिस्से होतील टोटल बघायला गेलं तर. हे बघा इथून ते इथं किती हिस्सा असेल. हा एक. बरोबर. त्याच्यानंतर काय असेल हा वाला. त्याच्यानंतर काय हा वाला आणि नंतर काय हा. टोटल किती झाले सांगा बरं किती पार्ट झाले. 4. 4 झाले. बरोबर. तर 0 पासून तर 4 हिस्से होत असेल तर 100/4 केले तर किती किती कितीचा पार्ट बनतोय. 25.
25. म्हणजे हा किती किती पर्सेंट डेटा असला 25%. नंतर काय हा काय 50% परत त्याचा, हा काय 75%चा, आणि नंतर काय 100%चा. हे बघा पर्सेंट नाही वापरेल, आय थिंक त्याने पर्सेंटाईल वापरेल सर माझ्या मते. किती पर्सेंटाईल वापरेल बघा, पर्सेंटाईल. आता याचं काय बघा, द स्प्रेड ऑफ डेटा, ठीक आहे, दे शो द रेंज ऑफ व्हॅल्यूज आउटसाइड द मेन बॉक्स. ठीक आहे, आउटसाइड द मेन बॉक्स. हा जो मेन बॉक्स आहे त्याच्यापेक्षा जी रेंज असेल ते दाखवतं. आता हा बॉक्स काय दाखवत होता आपल्याला, की हा जो इथला मधला 50% डेटा असेल ना काहीतरी, ठीक आहे, हे याची रेंज दाखवत होता. पण जे एकदम स्टार्ट हे बाकीचे जे डेटा पॉईंट्स आहे बघा, ठीक आहे, उरलेले काय डेटा पॉईंट्स असतील ते कुठं लाय करतात. मिनिमम काय सांगा बरं आता या डेटा पॉईंटमध्ये याचा मिनिमम काय असेल याच्यासाठी. ग्रुप बी साठी मिनिमम व्हॅल्यू काय? 5. फायला तर नाही टच होते बघ ना, फायच्या खाली काहीतरी. ही लाईन आहे बघ, ही लाईन काय सांग बरं कुठं असेल अप्रॉक्सिमेटली. काय ते 4. रॅन्डम नंबर सांगून दे. काय 4. 4ला आहे बरोबर, इथं पण दिसतं तर काय 4ला आहे. आणि जी वरची व्हॅल्यू होती मॅक्सिमम ती काय 40. 14 तर नाही ना बघ ना, ही वाली बघ 60. 16 6. बरोबर. आता म्हणजे याचा मिनिंग पण बघ बरं का, ही विस्कर लाईन आहे दोन्ही बघ, एकाची हाईट जास्त आहे आणि एकाची काय कमी. कमी. म्हणजे नॉर्मल ह्या जो 50% डेटा आहे हा बघ बरं का, ठीक आहे, हा जो मधला 50% आहे बघ, हे जे मिनिमम ऑब्झर्वेशन आहे ते ह्यामधल्या डेटापासून खूप लांब आहे का जास्त जवळ आहे सांग बरं मला, मिनिमम वाला लांब आहे. लांब आहे. आणि जे अप्परवाला मॅक्सिमम वाला आहे ते जवळ आहे का लांब आहे सांग बरं. जवळ आहेत. जवळ आहे. इथं बघितलं तू तर ठीक आहे 15 to 16 बरोबर एकचा गॅप आहे. पण जर हा 8 पासून ते 4 किती 4चा गॅप आहे म्हणजे काय जास्त येतो. आलं लक्षात. इथं जर बघितलं तू मिनिमम मॅक्सिमम मध्ये काय फरक आहे का जास्त. नाही. इथं काय सांग बरं, दोन्ही काय सांग बरं. याच्यातलं कोणता जवळ आहे सांग बरं, मिनिमम जवळ आहे का मॅक्सिमम जवळ आहे. मिनिमम. मिनिमम वाला आणि मॅक्सिमम काय लांब लांब. आहे. हे काय होतं आपले व्हिस्कर्स होत्या. एक मिडियम सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर अप्परवाला आणि लोअरवाला सांगितलं, आणि काय व्हिस्करचं सांगितलं. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर याला काय म्हणता Q1 म्हणता बरोबर. ही लाईन आहे माझ्या मते, याला Q1 म्हणतात, याला मिडियन म्हणतात, याला काय म्हणतात Q3 म्हणतात. आणि आउटलायर पण सांगितलं. आउटलायर काय असतं, असे डेटा सेट असतात की जे त्या रेंजच्या बाहेर असतात. आता जर तुम्हाला इथं डेटा दाखवायचा असेल समजा, मी अजून काय करतो, अजून ॲड करू आपण याचा, ठीक आहे 7.0 आणि एकाला डायरेक्ट 12च घेतो मी, ठीक आहे किंवा 15 घेऊ आपण. आता मी किती केले डेटा पॉईंट्स 8 केले ना, तर याचा पण करू आपण 17 आणि डायरेक्ट आपण 25 करू. आणि याचं काय करू 26 ठेवू आणि याचा 27च ठेवू, ठीक आहे. मी दोन दोन डेटा सेट अजून ॲड केले, ठीक आहे. आणि आता ग्राफ ड्रॉ करू आपण. आता बघा थोडंसं माझं काय चुकलं आपलं. 5 4 बरोबर आहे, 4 व्हॅल्यू काय ॲरेज मस्ट बी एक्झॅक्ट सेम लेंथ बरोबर आहे ना, काय चुकलंय. हा 4 आहे ना, याच्यात किती 8 झाले ना. हे 4 पॉईंट झाले का 8, परत याच्यात 4 आणि नंतर काय हे बरोबर 8 ना. मग हे 4 काय चुकतं आपलं, पायथॉन ब्लॉक्स प्लॉट शर्ट काय रॉचं वर कुठं आहे एक्झॅक्टली, लाईन 113, लाईन 113 नाही ना, कुठं आहे थांब, टर्मिनल ओपन करतो, व्हर्च्युअल एनवायरमेंट ॲक्टिव्ह करतो मी. आणि काय आलं, स्पेलिंग चुकलं होतं माझं आय थिंक, सोर्स ना. आणि पायथन काय करू आपण, बॉक्स प्लॉट शर्ट रन केलं. तर आता एक्झॅक्ट कोणत्या लाईनला एरर आहे बघू, काय
डेटा फ्रेम बघा या लाईनला काय 6 लाईन्स ना पाहू बरं. हां सॉरी सॉरी हां येतं बघा. काय झालेलं नेमकी तर मी 6 आता 8 केलं ना. हे 8 आणि हा इथं 8 करू आणि आता रन करू पाहू. आता बघा इथं 2 डॉट दिसतंय का? हे डॉट काय सांगा बरं मला आता. यांना काय म्हणतो आपण हे डॉट जे बाहेर गेले यांना काय म्हणतो सिंपल. नॉर्मल ऑब्झर्वेशनचं काय सांगा बरं, रेंजमध्ये का बाहेर आहे? बाहेर आहेत. बाहेर आहे आणि जे बाहेर असते तर पॉईंट त्यांना काय म्हणतो आपण? आउटलायर. आउटलायर्स आहे. आणि आउटलायर असे मल्टिपल असतं का, एक काही रेअर व्हॅल्यू असतं त्यांना आउटलायर म्हणतो आपण. रेअर व्हॅल्यूजला आउटलायर म्हणतो का नॉर्मल व्हॅल्यूजला आउटलायर म्हणतो आपण? इथं बघा मी जर डेटा सेट दाखवला तुम्हाला तर मला सांगा हे 4 ते 17 दरम्यान आहे. ठीक आहे. इथं जर तुम्ही बघितलं 17 नंतर काय आलं डायरेक्ट 25 आलं आणि हे तर बघा हे किती 5 ते 7 दरम्यान आहे. याच्यापासून किती लांब आहे सांग बरं हा पॉईंट. एकच पॉईंट असा की तो खूपच वेगळा आहे काय डायरेक्ट 15 वर आहे. हे बघा यांची रेंज काय आहे इथं हा कुठं आला आहे 15 वर. म्हणजे हा काय याचा फ्रिक्वेन्सी काय सांगा बरं जास्त आहे का कमी? म्हणजे जास्त. म्हणजे सॉरी फ्रिक्वेन्सी नाही म्हणताय ना. ह्याची जी व्हॅल्यू आहे ना ह्या बाकीच्या व्हॅल्यूपेक्षा जवळ आहे का लांब आहे सांगा बरं मला. लांब आहेत. लांब आहे. आउटलायरचं अजून एखादं एक्झाम्पल दिलं तुम्हाला समजा. ठीक आहे. तर आता लक्ष द्या तुम्ही. हे तुमचा ग्रुप आहे. ठीक आहे. हा तुमचा ग्रुप आहे समजा आणि हा तुमचा ग्रुप आहे. तुम्ही 5 मैत्रिणी असतील समजा. ठीक आहे. एक जण इथं राहते, एक जण पुढं राहते समजा, एक जण इथं राहते. ठीक आहे. एक जण परत इथं राहते, परत एक जण काय होतं इथं राहतं, एक जण इथंच राहतं, एक जण इथंच राहतं आणि तुमची मध्येच कोणतरी मैत्रीण तिकडं राहते. ठीक आहे. आणि तिचं नाव काय करू आपण समजा हिला काहीतरी आपण एक काजल नाव देऊ. ठीक आहे. आता मला सांगा या जर टोटल किती फ्रेंड्स आहे सांगा बरं सगळ्याजणी. मोजो किती जण आहे? 6. किती 6 आहे का 7 आहे? 7. 7 आहे. हां म्हणजे आउटलायर कोण आहे सांगा बरं मला. काजल आहे का हे सगळेजण आउटलायर आहे? काजल. काजल बरोबर आहे का काजल? येस सर. हां म्हणजे काय तुम्ही काय म्हणशाल हे आम्ही तर एकदम जवळजवळ राहतो हो हे फक्त ही एकच अशी मैत्रीण आहे आमची. ठीक आहे. किती खूप लांब राहते म्हणजे काय आमच्यापासून काय लांब डिस्टन्सवर आहे. आम्ही रेग्युलर काय होतं आमच्या जवळजवळ राहतो सगळेजण. हे काय लांब आहे. यालाच आउटलायर म्हणतात. बस संपला विषय. डेटा सेट काय म्हणतोय. ठीक आहे. काय आम्ही तर जवळजवळ राहतो फक्त हा जो पॉईंट आहे ना हा खूप लांब आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय याचा जर तुम्ही ग्राफच्या हिशोबाने केला तुम्ही काय म्हणशाल हे जेवढं आमचे 90% काय मेंबर काय 99% जेवढे असतील ते. ठीक आहे. मोस्ट ऑफ द आमचे सगळे मेंबर काय ऑलमोस्ट जवळजवळ आहे. ठीक आहे. किंवा सगळ्यांची साईज काय सेम आहे. फक्त हाच एक व्यक्ती आमच्या ह्याच्यातला ग्रुपमधला की ज्याला खूप जास्त साईज लागते टी शर्टची. येतं एक लक्षात. डेटा इंटरप्रिटेशन कसं करतो येतं एक लक्षात तुम्हाला. आउटलायरचं मिनिंग काय आहे कसं आहे समजलं का? आणि अजून एक विचारू त्याला. ठीक आहे की क्वार्टाईल म्हणजे काय नाही की थांबा क्वार्टाईल म्हणजे पर्सेंटाईल काय व्हॉट इज द पर्सेंटाईल यार. ठीक आहे. सगळे डाऊट काढून घेऊ आपण जेवढे जमतं पण काय राहिलंच नको. व्हॉट इज द पर्सेंटाईल. द पर्सेंटाईल इज अ मेजर दॅट टेल्स यू व्हॉट पर्सेंटेज ऑफ द टोटल डेटा फॉल्स ॲट बिलो सर्टन व्हॅल्यूज. एक्सप्लेन वी हां बघू एक्सप्लेन वी विथ द एक्झाम्पल. ठीक आहे. नेमकी काय एक्झॅक्टली तुम्ही सीईटीच्या मार्क्समध्ये ऐकलं असेल बघा पर्सेंटाईल पर्सेंटाईल. ठीक आहे. इथं काय म्हणतं लेट्स यूज अ रिअल एक्झाम्पल ऑफ 11 स्टुडंट्स टेकिंग अ टेस्ट. ठीक आहे. देअर मॅथ्स कोर्स अरेंज फ्रॉम लोवेस्ट टू हायेस्ट. ठीक आहे. हे टाकलं मी. फाइंडिंग द 50th पर्सेंटाईल.
द मिडियन, ठीक आहे. द 50% पर्सेंटाईल इज द एक्झॅक्ट मिडल स्कोर, बरोबर. 80, ठीक आहे. हा 80 आहे मीडियन, बघा मिडल व्हॅल्यू असं. फाइंडिंग द 20 काय म्हणते 25%, ठीक आहे, लोअर बॉक्सेस. म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय 25%? अ स्पेसिफिक व्हॅल्यू इज हायर दॅन एक्झॅक्टली 25%. हां, आता इथं बघा बरं का. हां, बरोबर. मग मला सांगा, इथं जी व्हॅल्यू दिसते आपली, ही काय असेल अप्रॉक्सिमेटली, सांगा बरं. कोण बोलतं व्हॅल्यू काय आहे इथं? काय असेल व्हॅल्यू? 11. 11 असेल. ही 11 किती पर्सेंटच्या वरती सांगा बरं. किती पॉप्युलेशनच्या, किती किती ग्रुप मेंबरच्या वरती सांगा बरं. किती पर्सेंट? 25. 25. बस. काय 25%? म्हणजे जर ग्रुपमध्ये जर 10 जण असतील, तर हे खाली किती जण असणार आहे मग? खाली किती जण आहे? सॉरी, 10चा नाही होत ना 4 मध्ये डिवाइड. 12 समजा, आपण 12 करू, ठीक आहे. हां, आता मला सांग खाली किती आत इथं? 3. 3 आहे, बरोबर. म्हणजे काय 3 मेंबर्सला कितीच्या खाली टी शर्ट साईज लागेल सांगा बरं. 11च्या. आणि असे किती मेंबर आहे, सॉरी हां, किती मेंबर आहे ज्यांना 11 आणि 14च्या रेंजमध्ये लागतील सांगा बरं टी शर्ट. 6. 6. 4 कसं काय? 6. नाही ना. टोटल किती बघ, हा बघ, 1 2 3 4 बॉक्स आहे, बरोबर ना. दिसतंय का? हे आउटलायर सध्या इग्नोर करा, ठीक आहे, याला इग्नोर करा. ठीक आहे, 4 बॉक्स आहे, ठीक आहे, 4 आहे बघा. बॉक्स नाही, सॉरी, रेंज आहे बघा. हा इथला, हा इथला, इथला एक आहे नंतर थर्डवाला, आणि हा काय फोर्थ पार्ट आहे. तर इथं काय आता, हे जे 11 to 14च्या रेंज आहे, ठीक आहे. इथं 25% होतं मला माहिती आहे. इथं काय आता 50% आहे. 50 मायनस 25 किती होते? 50. 25. म्हणजे उरले 25% आहे. किती जण असतील सांग बरं, मोज बरं. टोटल 12 मेंबर आहे आपण. किती मेंबरला 11 ते 14 दरम्यान रेंजचे टी शर्ट चालते? 3. 3. आणि इथं काय, इथं परत 3. 3 असेल, इथं काय असेल परत 3. येतं एक लक्षात? बस एवढंच लक्षात आहे. म्हणजे काय, 25% लोक आहे ना, त्यांना कितीचे खाली चालतील? 11च्या खाली. हेच जर वरती असतं, ठीक आहे, हा जर इथं कुठेतरी असता 20 वर, ठीक आहे, तर 25% लोकांना कितीचे खाली टी शर्ट लागतील सांग बरं, किती रेंज दरम्यान. ही जी लाईन दिसते तिथं असते 20 वर. तर 25% लोकांना कुठून ते कुठपर्यंतचे टी शर्ट लागतील सांग बरं, स्टार्टिंगचे. 11 ते 20. किती? 11 नाही, सॉरी, 5 ते 20 म्हणायचं, ठीक आहे, कारण ही लाईन मी तर शिफ्ट केली आज समज, ही इथंच राहून दिली मी. अलग लक्षात थोडंफार, येस. ठीक आहे. बस एवढंच आहे याचं मिनिंग. बाकी तर काही नाही. आता तुम्ही डेटा असंच इंटरप्रेट करू शकता. याच्यावरून काय समजलं तुम्हाला? एकदम जर इंटर क्वार्टाईल रेंज जर एकदम कमी असेल, तुम्ही काय म्हणसाल डेटा खूप इव्हनली स्प्रेड आहे, ठीक आहे, म्हणजे काय एकदम सेम सेम आहे डेटा, जास्त काही फरकच नाही. एक टी शर्ट साईज, एकच टी शर्टची साईज घ्यायची, निघायचं, संपला विषय. 10 मेंबर असतील, 10 जणांना एम साईज घेतली, झालं काम, ठीक आहे. इथं काय थोडासा इंटर क्वार्टाईल रेंज थोडी मेडियन आहे. मग काय होऊ शकतं, मी अंदाज लावू शकतो की आधी तर बघ इथं काय की एकाला एस साईज, या काही जणांना एस साईज लागेल, काही एम साईज लागेल, ठीक आहे. 2 साईजचे टी शर्ट घेतले, निघालो, बस. निम्मे 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 एस साईजचे घेतले, निम्मे एम साईजचे घेतले, ठीक आहे. असा अंदाज लावला मी, ठीक आहे. आणि नंतर काय घेतलं, एकच काय घेतलं मी, एक्सेल साईजचा टी शर्ट घेतला, संपला विषय, निघालो मी. आणि नंतर काय केलं, इथं डेटा बघितला, यार इथं खूप स्प्रेड आहे. मग काय केलं, आता समजा 12 मेंबर आहे ना, तर काय केलं मी, 3 जणांना समजा एस साईज घेतली, 3 जणांना एम साईज घेतली, 3 जणांना एक्सेल घेतली, आणि परत 3 जणांना काय केली, डबल एक्सेल घेतली, काम झालं. म्हणजे काय झालं, मला वेगवेगळ्या साईजचे टी शर्ट घ्यावं लागेल. इथं काय केलं, करायला लागलं मला, सेम साईजचे टी शर्ट घेतले. आणि इथं काय केलं, जे टी शर्टची साईज घेतली ते मला जास्तीत जास्त 2 डिफरंट कॅटेगरीचे टी शर्ट घेतले. पण इथं काय करावं लागलं मला, खूपच सारे टी शर्ट घ्यावं लागले कॅटेगरीचे. एक एस साईज, एक एम साईज, एक एक्स साईज, एक डबल एक्सेल, ठीक आहे, एल पण साईज होती, ठीक आहे. अलग लक्षात कसा डेटा इंटरप्रेट केला मी.
कन्सेप्ट समजली काही? मला ब्रेक द्यायचं तुम्हाला आता 4-5 मिनिटाचं. तुम्हाला खूपच एक्सप्लेन केलं मी हळूहळू. समजलं काय बॉक्स प्लॉट काय आहे नेमकी? Yes. किती पर्सेंट समजलं? ऑनेस्ट ओपिनियन द्या. काय वाटतं तुम्ही सांगा मला, तुम्हाला किती पर्सेंट समजलं? कोणी सांगा काहीतरी. बोलतंय का कोणी? गायत्री, पायल, राणी, वैष्णवी, बोला काहीतरी. का मी तर प्रवचन देऊ राहील तुम्हाला. 80%. बाकी अजून वैष्णवी म्हणते 80%. बाकी जण और एक कनेक्शन यहाँ से, दो कनेक्शन यहाँ से, 4.5 मिताली Yes, sir. बोला ना तुम्ही, काय किती समजलं तुम्हाला याच्यातलं टॉपिक? समजलं सर. हा समजलं. ते किती अंदाजे तुम्हाला काय वाटतं? तू जेव्हा स्वतःला क्वेश्चन करशील तेव्हा तुला समजेल की तुला किती पर्सेंट समजलंय. काय वाटतं? गायत्री, गायत्री आहे का? हो सर. ओके. बरं जाऊ दे. तुम्ही बोलायला तर असं लाजत आहे जसं तुमच्याकडून पैसे घेणार आहे मी बोलायचे. ठीक. हां बरं ठीक आहे, चालेल. आता 4 मिनटं किती? 12 वाजून 32 मिनिटाला मी स्टार्ट करेल. ठीक. 2 मिनिटाचा ब्रेक, 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक. ठीक.
हॅलो, येतो का आवाज? झोपलं बिपलं नाही कोणी 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये? येस सर येतोय. ठीक आहे, तेच चेक करत होत झोपलं का काय कोणी. काय नेमकी दुपारचं टायमिंग झालंय, जेवण बिवण करून झोपलं लागते मस्त. बस चला करू आपण रिस्टार्ट. आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, ठीक आहे. तर ही जी गुगल क्रोमची स्क्रीन दिसते त्याच्यावर कोणता ग्राफ ड्रॉ करेल बघा बरं. मी काय सर्च मारेल, कोणता प्लॉट सर्च मारेल सांगा बरं. तुमचा प्लॉट सर्च मारेल का मी? काय सर्च मारेल? विओलिन काय व्हायलिन प्लॉट, ठीक आहे. आपला जर तुम्हाला व्हायलिन माहिती असेल काय, हां सॉरी एक सेकंड, एक मिनिट. येतोय का रे आवाज? एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही. आवाज येतोय का मेंबर्स? हो सर. हां ठीक आहे चालेल. एक मिनिटात एक क्लिक नव्हतं मला बघायचं का क्लिक नव्हतं होत. हो बरं, काहीतरी प्रॉब्लेम झाला यार. एक स्कॅलिट्रोचा इश्यू होता आय थिंक. हां, स्पेलिंग चुकली परत व्हायलिनची. इन्स्ट्रुमेंट पाहिलं ना तुम्ही आपलं व्हायलिनचं, बरोबर आहे की नाही? हे बघा असा, बस त्याच थोडं त्याच शेपमध्ये आपल्याकडे एक प्लॉट असतो, त्याला काय नाव देतो आपण? व्हायलिन प्लॉट, ठीक आहे. व्हायलिन हे बघा, दिसतंय का? ठीक आहे. हां एक्झॅक्ट व्हायलिन सारखा तर नाही तो, पण सेम थोडा सिमिलर आहे थोडासा प्लॉट जर तुम्ही बघितला तर बघा, काय व्हायलिन आहे. आणि हा डेटा सेट जर सिमेट्रिकल दिसतोय एक अनसिमेट्रिकल, सांगा बरं मला. हे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? एसिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल. सिमेट्रिकल आहे बरोबर. म्हणजे जर इकडचा लेफ्ट पोर्शन बघितला तुम्ही आणि इकडचा राईट पोर्शन बघितलं तर काय सेम आहे, बरोबर. काय फरक आहे का? आता एखाद्या त्या गोष्टीचा मला जर व्हायलिन प्लॉट ड्रॉ करायचा आहे तर कसं करणार, ठीक. पण आपण एक गोष्ट विचारून बघू की व्हायलिन प्लॉटचा नेमकी युजच काय, का ड्रॉ करायचा आपण? आपल्याला वाजवायचा आहे का तो? नाही ना. मग काय यूज आहे नेमका? ठीक आहे, विचारू आपण त्याला, व्हॉट इज द यूज ऑफ व्हायलिन प्लॉट. नेमकी काय आहे बाबा तू नेमकी, आणि मग विचारू तुला काय म्हणजे कसं करायचं तो. काय व्हायलिन प्लॉट्स आर यूज टू विज्युअलाइज द डिस्ट्रीब्युशन, डेन्सिटी अँड शेप ऑफ न्यूमेरिकल डेटा. काय अंदाज करतो आपण? व्हायलिन प्लॉट युजेस आर यूज टू विज्युअलाइज काय डेटा, पुढे गेला विज्युअलाइज द डिस्ट्रीब्युशन, काय डिस्ट्रीब्युशन विज्युअलाइज करण्यासाठी. नंतर काय डेन्सिटी विज्युअलाइज करण्यासाठी, आणि शेप ऑफ न्यूमेरिकल डेटा. न्यूमेरिकल डेटाचा शेप काय आहे, ठीक आहे. आता त्याला विचारू आपण की ह्या वन बाय वन आपल्याला काय कर या टर्म एक्सप्लेन कर, नेमके काय म्हणतोय तो बाबा. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन तर मला समजून जाईल का तिथे, ठीक आहे. एक्सप्लेन व्हॉट आर इच टर्म्स. डिस्ट्रीब्युशन इज द एंटायर स्प्रेड ऑफ युअर डेटा फ्रॉम लोवेस्ट व्हॅल्यू टू द हायेस्ट व्हॅल्यू. डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा लोवेस्ट पासून तर हायेस्ट व्हॅल्यू. इथं जर तुम्ही बघितलं कुठे गेला आहे थिंक, ठीक आहे. बरं दाखवतो मग, ठीक आहे. डेन्सिटी काय, डेन्सिटी रिप्रेझेंट्स हाऊ लो फ्रिक्वेंटली सर्टन व्हॅल्यूज अपेअर इन युअर डेटा सेट, ठीक आहे. ठीक, डेन्सिटी अँड शेप, ठीक आहे. गिव्ह मी अ कोड. किंवा थांबा, आपण मी तर ChatGPT कडून एक्झाम्पल क्रिएट करून घेतलेलं आहे आधी. व्हायलिन प्लॉट ना,
व्हॉल्यूम प्लॉटचा कोड होता. हो चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही सर. एक काम करा मी तुम्हाला 2 वाजता कॉल करतो. नाही हे नाही सॉरी. हा रंग करून बघा बरे. दिसतं का व्हायलेशन? कसला आहे सांगा बरं. व्हायलिंग शेप कसला आहे? एक्स ॲक्सिसला काय आणि वाय ॲक्सिसला काय ते सांगा मला. वाय ऍक्सेसला मार्क्स आहे आणि एक्स ऍक्सेसला क्लास आहे. क्लास आहे बरोबर. आणि जर तू डिस्ट्रीब्युशन बघितलं याचं बीचं आणि एचं, ठीक आहे, सॉरी बी क्लाससाठी, तर मिनिमम कुठून चालू होतं आणि मॅक्सिमम कुठपर्यंत जात आहे? ठीक आहे. 30. सांग बरोबर 30% तर इथं बघ, इथं बघून सांग फक्त मला. ठीक आहे, हे सांगतो तुला 100च्या बाहेर दिसतंय पण मला ते सांग फक्त इथं इथं दिसताना काय दिसतंय कुठपर्यंत जात आहे? 100च्या वरती. 100च्या वरती बरोबर. म्हणजे काहीतरी 110 20 काहीतरी असलं आय थिंक. ठीक आहे, किंवा 105 असेल. आणि याची रेंज काय दिसते इथपर्यंत? 30 ते हम्म 90. 90 किंवा 85 84 काहीतरी, ठीक आहे, तिथपर्यंत असेल. आणि याची काय रेंज वाटते डिस्ट्रीब्युशनमध्ये? इथं काय दिसतंय? 55 ते बरोबर. 82. पुढं 82, 82. ठीक आहे. हे इथं झालं इथं दिसतंय, ठीक आहे. पण जर तू इथं एक्झाम्पल बघितलं तरी तो कुठं 105पेक्षा जास्त मार्क्स असणार काय दिसतंय का नंबर इथं 100पेक्षा? नाही. नाही आहे ना. पण तरी तर आपल्याला काय दिसतंय इथं जे दिसतंय जी कर्व दिसती बनलेली ती कुठे गेलेली 100च्या वरती गेली बरोबर. इथं कोणत्याच डेटासाठी तुम्ही बघितलं तर 100 नाही. ठीक आहे, आपण काय करू, हा कोड कॉपी करू. ठीक आहे, हा जो कोड होता माझा तो मी कॉपी करतो. हे बघा मी तुम्हाला ना सध्या अजून पण सांगतो, मी तुम्हाला मी कोड तुम्हाला एक्सप्लेन नाही करीत आहे जास्त. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, त्या डायग्राम कशा इंटरप्रेट करायचे ते सांगतो. ठीक आहे, कोडचा पार्ट मी तुम्हाला लागलाच तो उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन टाकू आपण सगळं. ठीक आहे, परत ड्रॉ करू आपण परत पटापट पटापट. ठीक आहे, कोडचं काही नाही एवढं. आय थिंक व्हॉल्यूम प्लॉट मी करेल आहे ना. कुठे गेला थांबा, व्हॉल्यूम प्लॉट 2 करतो मी. कुठे नाही तर व्हॉल्यूम प्लॉट आय थिंक करेल होता जसं मी. आहे काय ना. यालाच आपण रन करू. बनला बघा, हा व्हॉल्यूम प्लॉट बनलाय आपल्याकडे. ठीक. मग आता एक काम करू, हा जो व्हॉल्यूम प्लॉट बनलाय ना, आता याच्यावर क्वेश्चन विचारू आपण त्याला. ठीक आहे, हा जो क्वेश्चन मला डेटा सेट दिलाय ना, त्या चॅट जीपीटीला क्वेश्चन विचारू की व्हॉल्यूम प्लॉटला आता करायचं काय नेमकं. आता तुम्ही जर बघितलं इथं बघितलं तर काय होतंय की इथं 100च्या वरती दिसते मला डायग्राम. ठीक आहे, 100 आणि इथं खाली काय दिसते 30पर्यंत. पण जो ॲक्च्युअल डेटा सेट आहे आपल्याकडं त्याच्यात कुठं 100च्या वरती मार्क दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे. मग तो वरती का वर गेला एक्झॅक्टली? ठीक आहे, आय वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉल्यूम प्लॉट. ठीक, व्हॉल्यूम प्लॉट अंडरस्टँड करायचं आहे. ठीक आहे, अंडरस्टँड. तर इन माय डेटा सेट बघा, आता क्वेश्चन काय विचारतो बघा, इन माय डेटा सेट there is no value above 100 then why am I seeing the curve touching 105 104 or something like that.
ठीक. अँड वाय इज द शेप. असा शेप पण का बरं ते मग इथं बघा बरं का, परत तो आपला टॉपिक आलाय का कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. ठीक आहे. कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन म्हणजे काय? दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड अबाउट व्हॉल्यूम प्लॉट. ठीक आहे. इफ युअर मॅक्सिमम ॲक्च्युअल व्हॅल्यू इज 100, ठीक आहे, आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू समजा 100 असेल, बट द व्हॉल्यूम appears टू रीच 10 पॉईंट, दॅट डज नॉट मीन युअर व्हॅल्यू यू हॅव अ स्टुडंट 10 पॉईंट. ठीक आहे. इथं जर 100 दिसत असेल, ठीक आहे, सॉरी, जर तुम्हाला ग्राफमध्ये इथं बघा, इथं आपल्याला 104च्या आसपास दिसते. म्हणजे याचा मिनिंग असं नाही की तुमच्याकडे ॲक्च्युअल 104 वाला मार्क्सवाला स्टुडंट असेल. ठीक आहे. मग याचं मिनिंग काय बघू आपण. ठीक. वाय डज दिस हॅपन? अ व्हॉल्यूम प्लॉट डज नॉट सिम्पली कनेक्ट युअर ॲक्च्युअल डेटा पॉईंट्स. मिनिंग बघा, अ व्हॉल्यूम प्लॉट सिम्पली डज नॉट कनेक्ट युअर ॲक्च्युअल डेटा पॉईंट. ॲक्च्युअल डेटा पॉईंटला कनेक्ट करतोय का? इथं धडधडीत लिहिले काय, ॲक्च्युअल डेटा पॉईंटला कनेक्ट करतोय का? हा का नाही? नाही. नाही कनेक्ट करायचं. हे काय म्हणतंय, इट एस्टिमेट्स अ स्मूथ डेन्सिटी कर्व फ्रॉम युअर डेटा युजिंग KDE. काय? स्मूथ डेन्सिटी कर्व ड्रॉ करतो आपण युजिंग KDE. आता KDE कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. आता कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन हे पण सांगतो मला काय आहे नेमकी कर्नल डेन्सिटी एस्टिमेशनचा. ठीक. परत आपण त्याच टॉपिक आलोय. विचारू याला कर्नल डेन्सिटी एस्टिमेशनचा. Draw a KDE group from actual points and use it to estimate some value for which I don't have a data. मला वाटलं मी तुम्हाला हा टॉपिक डायरेक्ट सांगून देईल, ठीक आहे, व्हॉल्यूम प्लॉटचा, पण त्याच्यात परत KDEचं येऊ राहिलं. ठीक आहे. KDE अंडरस्टँडिंग .py आणि एक ड्रॉ करू आपण हे. ठीक. आणि हा पायथनचा कोड रन करू काय KDE अंडरस्टँडिंग. त्याला म्हणतो यूज Seaborn इन पायथन. Do I need SciPy? SciPy गरजेचंच आहे का आपल्याला? नो.
ठीक आहे. आता बघा, also include things where data might be missing, leave it empty. Actual recorded delivery time estimate target 25. Align कसली actual recorded deliveries. ठीक आहे. आणि कर्व काय, probability density, likelihood. कसं एक्सप्लेन करू तुम्हाला, व्हॉल्यूम प्लॉट. बरं जाऊ द्या. तुम्हाला बॉक्स प्लॉट समजलाय का? Yes, sir. ठीक आहे. हे व्हॉल्यूम प्लॉटचं आहे ना, मी जरा स्वतः पण बघतो थोडं अजून नीट, आणि तो तुम्हाला एखादं रिझनेबल एक्सप्लेनेशन नाही का काढून आणतो मी. ठीक आहे. याला कसं इंटरप्रेट करता येईल, कारण याच्यात केडीचा पण कन्सेप्ट होतं ना, कर्नल डेन्सिटी एस्टिमेट. ठीक आहे. केडीचं मी बघतोच आहे अजून पण, थोडा पण अंदाज आलाय पण एक्झॅक्ट नाही आहे मला. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो याचं. तर बाकीचं जे आहे ना, आपण ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तर आत्ता मी तुमची अटेंडन्स घेतो. ठीक आहे. फक्त प्रेझेंट ॲबसेंट मला सांगा. सर, बोला. नोट्स शेअर करा ना. नोट्स, एक कोड शेअर करू का तुम्हाला? नोट्स म्हणजे ना, मी काय करतो माहिती का ॲक्च्युली, हे जे तुम्हाला दिसतंय ना, मी सर्च मारतो, स्वतः टाईप करतोय, हे तेच करू राहिले मी. नोट्स असे स्पेसिफिक नाही माझ्याकडं. तुम्ही लेक्चर रेकॉर्डिंग्स बघा, त्याच्याहून समजा. मी जर तुम्हाला नोट्स लिहून पाठवल्या ना, ते फक्त वर्डवाला मी नाही. मला एक सांगा, माझ्याकडे PDF दिसले का तुम्हाला कसले? नाही. आणि मला प्रत्येक गोष्ट माहिती होते का ह्याच्यातली? हा का नाही? नाही. नाही. जी माहिती नाही ते काय केलं मी? ChatGPT. ChatGPT. अजून काय वापरलं? गुगल Chrome. केलं. हां. आणि समजा एखादा क्वेश्चन मला समजला, मी लगेच सॅटिस्फाय झालो का त्या आन्सरवर? नाही. नाही. मी काय केलं, क्रॉस क्वेश्चन विचारला. आणि क्रॉस क्वेश्चन एक वेळा विचारला का 10 वेळा विचारला असेल मी कमीत कमी? काय वाटतं तुम्हाला? 10 वेळा विचार. प्रत्येक टर्म, आपण प्रत्येक वर्डला काय केलं, डायसेक्ट केलं बघा. त्याने जे वाक्य दिलं की काय, दिस इज द स्प्रेड, मी स्प्रेडचा पण मिनिंग काढला ना. हा का नाही? बस. Yes. बरोबर आहे का नाही? नोट्स हो मी ना. ट्राय करतो, पण तुम्ही नोट्स वाचणार का ॲक्च्युअली, सांगा मला फक्त. तुम्ही किती जण नोट्स वाचता सांगा बरं मला. मी PDF जर टाकून देईल, किती जण वाचशाल, मला काय गॅरंटी सांगा मला तुम्ही की नोट्स वाचशालच? कोण म्हणतं सांगा, मी 100% नोट्स वाचाल? कोड देऊ शकतो. 100%. हां. काय बोल 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 काय म्हणते? बोला बरं. अरे बोला ना, एवढं घाबरतं काय? वाचू सर, पण 100% तर नाही वाचणार.
हां, गोष्ट काय आहे ना, ज्या नोट्स देईल ना मी, त्या मी तुम्हाला देऊ शकतो की काय, कसं काय, ठीक आहे. म्हणजे कन्सेप्ट, पण जे अंडरस्टँडिंग आहे ना, अंडरस्टँडिंग, ते तुम्हाला ते Yes. मी जे आता व्हिडिओ एक्सप्लेन करेल ते पाहूनच येईल. तुम्हाला काय समजणार, हा डेटा काय आहे, हा काय आहे, तिथं कोड लिहिलं आहे. कोड पाहून काय समजतं का तुम्हाला, सांगा बरं. नाही. हां, तुम्ही किती डायग्राम बघितला असेल, पण तुम्हाला समजतं का? नाही. मला एक सांगा. आता हे जॅपनीज वर्ड्स लिहिले इथं, हे दिसतंय तुम्हाला, पण याचा मिनिंग माहिती आहे का? माहिती आहे का? नाही माहित. नाही माहिती. मग हे जे दिसतंय आणि ते समजणं, ह्याच्यात फरक एवढं लक्षात ठेवा. दिसणं आणि समजणं, हे फक्त दिसतंय, पण याचं जे समजणं कधी तुम्ही जेव्हा त्याचं अंडरस्टँडिंग काय असेल तेव्हा. मी जे तुम्हाला देतोय ना, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, रेकॉर्डिंगमध्ये दिसत, रेकॉर्डिंग अपलोड केलेलं आहे सरांनी माझ्या मते, ठीक आहे. आजपर्यंत होऊन जाईल, तुम्ही एकदा लेक्चर बघा. त्याच्यात मी एक आणि एक क्वेश्चन आहे ना, जे मला जे समजलेलं नाही ते पण मी स्वतः बघितलं, ट्राय करले. आणि तुम्ही पण जेव्हा प्रॅक्टिस करशाल ना, तुम्ही तसंच करणार आहे. क्रॉस क्वेश्चन, वेगवेगळा डेटा सेट घ्यायचा. मी एकच डेटा सेट वापरला का 2-3 डेटा सेट वापरले ते सांगा बरं, एकाच एक्झाम्पलमध्ये. 2-3 डाटा सेट वापरले. आणि ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम ड्रॉ करायची गरज होती का काही, वाटतं का तुम्हाला? तुमच्यासाठी होते, पण असं नॉर्मली करतात कोणी? नाही. हे एरिया घ्या, किती जण राहत्या, काय गरज सांगायची. इकडे तुमच्या 4-6 मैत्रिणी, इकडे एकच जण राहते काचर, ठीक आहे. हे छोटे छोटे कन्सेप्ट आहे, आउटलायर आणि ते, हे जेव्हा तुम्ही स्वतः अंडरस्टँड, स्वतः ट्राय करशाल तेव्हाच समजाल. नोट्स मी एखादी PDF बनवून देईल तुम्हाला, ठीक आहे. सर रेकॉर्डिंग अपलोड नाही केलेले. रेकॉर्डिंग होऊन जातील, आता ते चालू आहे रेकॉर्डिंगचं, ठीक आहे. तर चेक कर तुम्ही पुरा LMS मध्ये, याच्यामध्ये गेटअप स्किल्समध्ये. गेटअप स्किल्स आहे ना तुम्हाला, बरोबर ना? हां, चालू झालेलं आहे ते, रेकॉर्डिंग अपलोड होऊ राहिल्या, ठीक आहे. तुम्ही एकदा चेक करा फक्त. काल परवाचे झाले असतील माझ्या मते, हो. ठीक आहे. आता एक सेकंद आहे फक्त. काय करायचं होतं मला, आय थिंक रेकॉर्डिंग स्टॉप करायचे, पॉज, स्टॉप रेकॉर्डिंग.